बुद्धिदा करणे आरोग्य देवता भगवान धन्वंतरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम जितेंद्रिय महाबली हनुमान आणि योगेश्वर श्रीकृष्ण याला वंदन करतो. आणि चांगलं आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे, या योगाचा व्यायामाचा आरोग्याशी संबंध कसा आहे हे आपण पुढच्या 1 तासाभरात बघणार आहोत. भारतीय आरोग्य जे आहे याची एक व्याख्या केलेली आहे. समदोषा समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्याभिधीयते. त्यालाच स्वस्थ म्हणावं, त्यालाच निरोगी म्हणावं ज्याचे सगळे दोष, तिन्ही दोष साम्यावस्थेमध्ये आहेत. ज्याचा अग्नी खूप चांगला आहे, अग्नी म्हणजे भूक खूप चांगली आहे. ज्याच्या सगळे धातू म्हणजे शरीर संघटन सगळं उत्तम रीतीने चाललेलं आहे. शरीरातल्या सगळ्या क्रिया प्रक्रिया अतिशय उत्तम चाललेल्या आहेत. मलमूत्र विसर्जन खूप चांगलं चाललेलं आहे. घाम खूप चांगला येतोय. रज प्रवृत्ती व्यवस्थित होते. ह्याला निरोगी म्हणायचं. ही एक अट झाली. दुसरी अट महत्वाची आहे, आत्मा प्रसन्न पाहिजे, इंद्रिय प्रसन्न पाहिजे आणि मन प्रसन्न पाहिजे. आत्मा इंद्रिय आणि मन ह्या अदृश्य गोष्टी आहेत, परंतु ते आपल्याला गृहीत धरणं आवश्यक असतं, कारण हे सगळं जग त्याच्यावरच चाललेलं आहे. आणि भारतीय सिद्धांत आहेत, त्या भारतीय सिद्धांतांवर आधारित ही व्याख्या केलेली आहे आणि त्यालाच निरोगी म्हणा. म्हणजे केवळ रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे मी नॉर्मल, ही व्याख्या आता बदललेली आहे. त्यापेक्षा महत्वाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये रिपोर्ट्स नॉर्मल असण्याबरोबरच माझं शरीरातलं मन प्रसन्न आहे का, इंद्रिय प्रसन्न आहेत का, अवयव स्वस्थ आहेत का आणि आत्मा प्रसन्न आहे का हे बघायचं. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हीच व्याख्या थोडी मॉडिफाय करून सांगितली आहे. त्याच्यात ते असे 3 शब्द वापरतात, फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल. म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक असे ते 4 प्रकार सांगतात. तेच सांगितलं प्रकार त्यांनी. म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक 4 स्तरावर आपल्याला आरोग्य पाहिजे. पण आज जे काही आरोग्य आहे ते बदललेलं आरोग्य आहे आणि त्याची व्याख्या अशी झाली, आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य असं झालं, जे चुकीचं आहे. माझं आरोग्य चांगलं आहे की नाही हे मी कसं ठरवणार आहे, माझा फिटनेस मी कसा ओळखणार आहे, तर माझे रिपोर्ट्स बरोबर आहेत का, हा क्रायटेरिया आज आपण लावला जातोय. तुमच्याकडनं असेल, डॉक्टरांकडनं असेल, पण हे चुकतंय हे निश्चितपणे आहे. कारण केवळ रिपोर्ट्स नॉर्मल म्हणजे मी नॉर्मल हे आधी मुळातच गृहीतकच चूक आहे. एखाद्याचा हिमोग्लोबिन कमी असेल, हिमोग्लोबिन वाढणारं औषध दिलं की हिमोग्लोबिन वाढेल म्हणजे तो निरोगी झाला का, नाही. शुगरचं तसंच आहे, प्रेशरचं तसंच आहे, थायरॉइडचं तसंच आहे. म्हणजे शरीरातला एखादा धातू कमी असला आणि तो वाढवला म्हणजे निरोगीत्व तुम्हाला मिळणार आहे का, तर कधीही मिळणार नाही. म्हणजे माझ्या शरीरातल्या सगळ्या तपासण्या केल्या आणि माझ्या शरीरातलं कॅल्शियम कमी दिसतंय, मग कॅल्शियम वाढवणार औषध दिलं की तुम्ही नॉर्मल होणार आहात का, तर तसं नाहीये. हा त्याच्यातला एक भाग झाला. त्याच्यामागे मन, इंद्रिय, आत्मा जे आहे हे आपल्याला चक्र आहेत योगातली, त्यांचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आज हे बदलतं आरोग्य जे आहे हे आपण समोर ठेवल्यामुळे माझ्या जीवनाचा उद्देशच वेगळा झालेला आहे. माझ्या जीवनाचा उद्देश काय झालाय, तर मला बारीक व्हायचंय. जो जो येतोय तो तो सांगतोय बारीक व्हायचंय, बारीक व्हायचंय. दुसरं सांगतोय वजन कमी करायचंय. बारीक होणं वेगळं आहे आणि वजन कमी होणं वेगळं आहे. वजन कधीही कमी करायचं नाही. बारीक व्हायचं इथपर्यंत ठीक आहे, तुझी जी जाडी आहे वाढलेली ती कमी करायची आहे इथपर्यंत ठीक आहे, पण वजन मात्र कधीही कमी करायचं नाही आयुर्वेदानुसार. म्हणजे या 2 डिमांड जे आहेत त्या दोन्ही डिमांड चुकीच्या आहेत. बारीक व्हायचं आणि वजन कमी करायचंय हे थोडंसं चुकतंय. आणखीन पुरुष जे येतात, पुरुष रुग्ण जे येतात ते अशी कंप्लेंट सांगतात की मला 6 पॅक ऍप पाहिजे, पोट सगळं आत पाहिजे आणि त्याच्यावर असे बिस्किटं दिसली पाहिजे. कारण कुठेतरी पिक्चर मध्ये तो सलमान खान दाखवतो किंवा आणखीन कोणतरी शाहरुख दाखवतो किंवा आणखीन कोणतरी दाखवतो, मग आपल्याला त्याचं आकर्षण वाटायला लागतं, फिजिक्सचं आकर्षण वाटायला लागतं. मुली पण, मुलींना मात्र 36-24-36 असं काहीतरी आकड्यात ते गोंधळात पडलेले असतात. हा जीवनाचा उद्देश नाहीये. जीवनाचा उद्देश मला आनंद मिळवायचा आहे, समाधान मिळवायचंय, सुख मिळवायचंय. आपला फिटनेस कसा ओळखायचा, जर यंत्रांवर अवलंबून राहायचं नाही तर फिटनेस ओळखण्यासाठी काय काय सांगू शकतो आपण, काय काय करू शकतो ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा पोटाचा आकार. जेव्हा आपण उभं राहतो, असं उभं राहतो आणि मी जालंधर बंद लावतो. आता जालंधर बंद म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा ही हनुवटी तोंड बंद करून मी जेव्हा या गळ्याला लागेल, सावधान स्थितीमध्ये उभा असेल, तेव्हा माझ्या पायाचे अंगठे मला दिसले पाहिजे.
कधी दिसतील? हे वाढलेलं पोट जर आत गेलेलं असेल, वाकायचं नाही, असं असं केलं तर तुम्हाला अख्खं शरीरच दिसेल. हे सावधान मध्ये राहून, स्वतःशी प्रामाणिक राहून, कुठेही काटछाट न करता, न फसवता, असं वाटून अंगठे दिसले पाहिजे. हे अंगठे जर दिसले तर समजायचं तुमचं पोट बरोबर आहे. हे पोट जर गरजेपेक्षा जास्ती सुटलं तर मात्र बरेच आजार तयार होणार आहेत. ते कसे होणार आहेत ते आपण बघूया, आणि पोट कमी करण्यासाठी काय करायचं तेही बघूया. जेव्हा आपण एखाद्या पेशंटला झोपवतो किंवा एखादा झोपलेला माणूस आहे, तर माझा फिटनेस बरगडीच्या खाली पोट असणं आवश्यक आहे. ह्या बरगड्या आहेत, ही इथे नाभी आहे. झोपल्यानंतर हा जो ट्रायंगल तयार होतो, हा ट्रायंगल या बरगडीच्या खाली पाहिजे, म्हणजे हे पोट खाली पाहिजे. ही जी बोट आहेत, ही बोट या बरगडीच्या खाली आली पाहिजे. तिथे दिसतंय बघा, सुंदर फोटो मिळाला आहे. या बरगडीच्या ही बोट खाली आहेत, दाबून नाही आहेत, न दाबता खाली गेली पाहिजे. पण आज ज्यांची डेअरी वाढलेलीच आहे, हे एवढं एवढं जर पोटवर असेल तर मात्र हा नगारा झालेला असतो. हा अनेक रोगांचं कारण असतो. बरगडीच्या वर पोट असणं म्हणजे हाय रिस्क मध्ये आहे. म्हणजे काय करायला पाहिजे आपल्याला? पुढे पोट खाली गेलं पाहिजे, यासाठी पोट हल्लं पाहिजे. आता या मोठ्या पोटाचा दोष काय राहतो ते आपण बघूया. म्हणजे व्यायामाचं महत्व आपल्याला कळणार, योगाचं महत्व आपल्याला कळणार. खरं सांगू, योग कधी करायला सांगितलाय? निरोगी अवस्थेत की रोगी अवस्थेत? महर्षी पतंजली ऋषींनी योग जो सांगितलेला आहे निरोगी माणसांसाठी सांगितलेला. आणि मग रोगी माणसांसाठी काय? रोगी माणसांसाठी आमच्याकडे यायचं, डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टरांकडे यायचं आणि तुम्ही मिळवलेले सगळे पैसे डॉक्टरांच्या खिशात घालायचे. यासाठी सावध होतो की रोग होऊ नये यासाठी उपाय जो शोधेल तो जास्त बुद्धिमान आहे. महर्षी पतंजलींनी यासाठी योगशास्त्र सांगितले. योगाचा उपयोग यासाठी करायचा की पुढे भविष्यात रोग होऊ नये म्हणून. आणि यासाठी माझा आवाज ऐकायला येतोय ना सगळ्यांना? सगळ्यांचे ऑडिओ म्यूट ठेवा जरा. तर हा जो योग आहे, हा योग निरोगी अवस्थेत करायचा आहे. पण आपण आज काय करतो? मला डायबिटीस झाला, पण डायबिटीससाठी आसनं कोणती करायची? मला ब्लड प्रेशर आहे, मग मी शवासन किती वेळ करायचं? मला अमुक व्याधी आहे, मी आता काय करू? माझं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मी कुठचं कपालभाती करू का? असे अनेक प्रश्न विचारायला येतात. हे मुळात संकल्पनाच मुळात चूक आहे की रोग होऊ नये यासाठी जे योग सांगितलेला आहे तो सोडून आम्ही रोग झाल्यानंतर योग शिकायला जातो. असं करू नका. जीवन पद्धत बदलणं, आहारातल्या बदल करणं, हे देखील आयुर्वेदातल्या काही गोष्टी आपल्याला इथे अप्लाय करून बघता यायला पाहिजे. आपण पुढे जाऊया. तर हा जो फिटनेस आहे, हा जर अनफिट असेल, म्हणजे हा जर नकारा झालेला असेल तर काय होतंय आपण बघूया. हा जो वाढलेला पोटाचा घेर आहे, हा दोन गोष्टींनी वाढू शकतो. पहिली गोष्ट चरबी आणि दुसरी गोष्ट वात. चरबी आणि वात काहीही असलं तरी आपल्या सगळ्या अवयवांवर या वरच्या चरबीचा आणि वाताचा दाब पडणार नाही का? निश्चितपणे पडणार आहे. आणि त्यामुळे काय करायला लागतंय, या सगळ्याचा वरचा दाब जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत खालचे अवयव मोकळेपणाने काम करणार नाही. म्हणजे काय करायला हवंय की माझ्या पोटावरचा दाब वरचा कमी केला तर माझी लिव्हर, माझी किडनी, माझी आतडी, माझी फुफ्फुस, माझं हृदय, माझा पाठीचा कणा, हे सगळे अवयव सुरक्षित राहणार. सुरक्षित म्हणजे कसे? वरनं दाबून ठेवलेलं नाहीये. हो, समजा तुम्हाला एका खुर्चीमध्ये एकच माणूस बसू शकतो, ते जर दोन मुलांना बसवायचं ठरवलं तर दोन्ही अशी बसतील ना. म्हणजे हालचाल नीट करता येणार नाही. आणि हालचाल नीट करता आली नाही तर खुर्चीत बसलेल्याला काय उपयोग? तुम्ही ज्याला जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा बसायला दिली पाहिजे. मग आता लिव्हर आहे, लिव्हरला जेवढी जागा पाहिजे तिला जर वरनं दाबून टाकलं तर ती बिचारी आतमध्ये त्या बरगड्यांच्या आतमध्ये गेली तर तिला काम कसं करता येईल? दोन्ही किडन्या, तिच्यावर आतड्यांचं ओझं पडलं, चरबीचं ओझं पडलं तर ती किडनी कसं काम करणार, फंक्शनिंग कसं करेल? खालून गॅस वर चढलाय, दोन्ही फुफ्फुसांना दाबून टाकलंय खालनं, हृदयाला तो अगदी चिकटलेला आहे, कसं करणार हृदय आणि फुफ्फुस काम मला सांगा? याचा अर्थ किंवा खाली गेला गॅस तरी सुद्धा मनाचा दाब खाली पडतो, गॅसचा दाब वर पडतो, पित्ताचा दाब बेंबीकडे पडतो, गॅसचा दाब आणखी मागे पण जातो, पूर्ण पाठीचा कणा चेपून जाईल. म्हणजे पाण्याचा पाईप आहे आणि त्याच्यावर समजा कोणाचा पाय पडला तर काय होतं? पुढे जाणार कमी जाईल, पूर्ण बंद होणार नाही. पण काय होईल? वाहण्याची जी प्रक्रिया आहे ती वाहण्याची प्रक्रिया होणार नाही. काहीतरी अडथळा, अवरोध, स्त्रोतोरोध निर्माण होईल. मग तो काढून टाकायचा आहे आणि यासाठी आपल्याला योग आवश्यक. यासाठी पोट हलवण्याचे व्यायाम पाहिजे. पोट हलतच नाही, कपालभाती करताना आम्ही नसं हलतो सगळे, असं करून कसं चालेल? पोट जिथे हल्लं पाहिजे तिथे पोटच हल्लं पाहिजे फक्त. आणि हे हलवलं
तर आतडी हलली तर आतड्यांच्या आतल्या बाजूला जो मळ चिकटलेला आहे तो सुटेल, आणि तो सुटला तर आतड्यांना मोकळेपणाने हालचाल करता येईल. ही इलास्टिक आहे आतमध्ये सगळं. आकुंचन प्रसरण सतत सुरू असतं, आणि हे जे आकुंचन प्रसरण सुरू असतं याला वरच्या चरबीचा, न पचलेल्या अन्नाचा, ज्याला आम्ही आम म्हणतो त्याचा, किंवा गॅसचा जो दाब असतो तो अवरोध निर्माण करतो. म्हणून माझा फिटनेस ओळखताना लक्षात ठेवायचं ही डेअरी झोपल्यानंतर देखील खालीच पाहिजे, अशी पाहिजे. पुढे जाऊया. पाणी आणि हवा भरलेला फुगा. हा पाणी भरलेला फुगा आहे, हा हवा भरलेला फुगा आहे. हा लॉंग व्ह्यू आहे, हा क्लोज व्ह्यू आहे. दोघांचे आकार सारखेच दिसत आहेत की नाही तुम्हाला? पण यांचं वजन, जाडी एकच आहे दोघांचीही, परंतु यांचं वजन, ह्याचं वजन जास्ती असेल आणि याचं वजन कमी असेल. ज्याच्यात हवा भरली त्याचं वजन कमी, ज्याच्यात हवा जास्ती नाही आणि पाणी जास्ती आहे त्याचं वजन वाढलेलं असणार. याचा अर्थ असा आहे की एखाद्या जागेमध्ये जर हवा भरली तर तो जागा फुगत जाईल, जागा वाढत जाईल, परंतु वजन नाही वाढणार, हवेला वजनच नाहीये. पण या फुग्यामध्ये जर मी पाणी भरलं तर त्याची जाडी पण वाढेल आणि वजन पण वाढेल. पण माझ्या शरीरात काय भरलंय, हे पाणी भरलंय की हा गॅस भरलाय, ते ओळखणं आवश्यक आहे. यासाठी माझं शरीर मला कसं वाटतंय ते बघणं आवश्यक आहे. हे असं शरीर जे आहे ना त्याला बडागर पोकळ असं म्हणतात. शरीर दिसतं ना एवढं जाड, हो, पण चालताना अडखळला तर तो पडतोय, कोणी ढकललं तर पडतोय, जरा काम केलं की हात दुखतायत, जरा काम केलं की बसावं लागतंय. ही वाताची प्रकृती असते. आणि ही जी प्रकृती असते ना, ही जाड ढोली माणसं असतात, वजनही असं असतं, आणि ती चालताना अशी अगदी राजासारखी चालत असतात. त्यांना स्वतःचं वजन सुद्धा झेपत नसतं. हे पोटाची तोंडील तणू, ती हातात सुद्धा येत नाही, एवढी जाड असते पोटाची चामडी. गेंड्याची चामडी म्हणताना तशी असते. जो गप्पा आहे. परंतु हे जे सगळं वाढलेलं आहे हे कमी करणं आवश्यक आहे. जाडी वाढू नये पण वजन वाढलं पाहिजे. म्हणजे कसं, ही जाडी आहे, ही चुकीची आहे, पण वजन वाढलं पाहिजे किंवा वजन तेवढंच राहिलं पाहिजे आणि जाडी कमी झाली पाहिजे. यासाठी योग आवश्यक आहे. आपलं मनगट आपल्या हातात असलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, हे जे मनगट आहे त्या मनगटाला तुम्ही जेव्हा हाताने असं पकडता, असं जेव्हा तुम्ही पकडता तेव्हा मधलं बोट आणि अंगठा, तुमच्या कुठच्याही हाताच्या बोटाला तुम्ही पकडलं तरी चालेल, कोणीही हे प्रयोग करून बघू शकता. आपलं मनगट, माझं मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये येत आहे का? येत आहे तर मी बरोबर फिट आहे. पण जर ती जागा एवढी राहत असेल दोन बोटांमधली, तर मात्र तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जाड आहात. किंवा काही वेळा असं होतं, हे मनगट आणि बोट याच्यामध्ये जे मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये जे मनगट असतं त्याच्यामध्ये एवढी जागा पडते, की एवढी गॅप जी पडते, ती गॅप तुम्ही तेवढे बारीक आहात असं समजायचं. म्हणजे माझं मनगट माझ्या हातात सहज बसत असेल तर मी निरोगी आहे, मी फिट आहे असं समजायला हरकत नाही. आपली उंची आणि आपली लांबी एकच असते. माझी जी उंची आहे, जमिनीपासून माझ्या डोक्याची जी उंची आहे, मग ती सेंटीमीटर मध्ये असू दे, इंचात असू दे, तेवढीच माझ्या लांबीमध्ये असली पाहिजे. माझी जी लांबी आहे या बोटापासून या बोटापर्यंत, हे मान परिभाषा नावाचा एक आयुर्वेदात सदर सांगितलंय का, ते सांगितलंय. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमची उंची आणि तुमची लांबी ही एकच पाहिजे. अगदी लहान मुलाचं सुद्धा मोजून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपली जीभ बघायची. जीभ बघितल्यानंतर आरशात काय फक्त थोबाडच बघायचं असतं असं नाही सेल्फीसाठी, आतनं कधीतरी बघायचं असतं. आणि आतनं बघणं म्हणजे जीभ बघणं. जीभ हा पोटाचा आरसा आहे, आतमध्ये काय चाललंय जिभेवर समजतं. जिभेवर जेव्हा पांढरा थर असतो तेव्हा समजायचं कुछ तो गडबड है, आतमध्ये गडबड आहे. कसली? एक तर चरबीची, अन्नपचनाची, अन्न पुढे न ढकलण्याची, एक नंबर दोन नंबर काहीतरी होत नसल्याची, लिव्हर प्रॉब्लेम असल्याची ही खूण आहे. आणि त्यामुळे काय करायचं, जिभेवर जेव्हा पांढरा थर येतो तेव्हा ती जीभ घासली तरी स्वच्छ होईल, परंतु ती सारखी सारखी घासून स्वच्छ होत नाही, आतनं पोट घासलं गेलं पाहिजे. आणि यासाठी पुन्हा योग आणि व्यायाम आवश्यक आहे. ते कसे आवश्यक आहेत ते आपण पुढे बघूया. मी जे काही खातोय पितोय त्याच्यातनं मला काय हवंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला एनर्जी हवी आहे, मला शक्ती हवी आहे, मला ऊर्जा हवी आहे, मला चैतन्य हवं आहे. वर्किंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतात, काम करण्याचा उत्साह पाहिजे. उठल्यानंतर कसं फ्रेश वाटलं पाहिजे, सळसळतं व्यक्तिमत्व जसं म्हणतात तसं. एखाद्याचा हात शेकण्यासाठी हातात जर घेतला ना आपण, तर तो समोरचा हात असा 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 लवथवती असा असतो. असं असू नये, स्टाउट मजबूत पाहिजे. आवळा म्हटल्यानंतर आवळ पुढच्याने हाय म्हटलं पाहिजे, इतका तुम्हाला तुमच्या मसलची स्ट्रेंथ पाहिजे. ही जी स्नायूंची ताकद आहे, स्नायूंची ताकद चांगली असेल ना तरच ही गाडी चांगली चालेल. व्यवहारात उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात घ्या. तुम्ही चार चाकी गाडी चालवत असताना तुमच्या पायामध्ये ब्रेक, क्लच किंवा गिअरचे सेटिंग्स ठेवलेली असतात, एक्सलेटर असतं.
हा एक्सलेटर जेव्हा तुम्ही दाबता तेव्हा त्याच्यातली आतली जी नस असते, आतली जी स्नायू असतात, ज्या केबल्स असतात, ह्यांचं आकुंचन प्रसरण होत असतं आणि त्याच्यावर पुढे ते डिझेल पेट्रोल कसं सुटणार आहे हे ठरलेलं असतं. म्हणजे इंधन किती सोडायचं, त्या ब्रेकचं काम, डिस्कचं काम कसं ऑपरेट करायचं हे पायातल्या गिअरनी केलेलं असतं. ह्या केबल्स ज्या असतात तशा शरीरामध्ये हे स्नायू प्रकार असतात. तर ह्या स्नायूंचं ताकद वाढणं, त्यांना वंगण मिळणं आवश्यक असतं आणि म्हणून यांचं आकुंचन प्रसरण नियमितपणे करणं. म्हणून हे काही सूक्ष्म व्यायाम जे सांगितलेले, छोटे छोटे व्यायाम जे सांगितलेले, हे व्यायाम का सांगितलेत? मानेचे व्यायाम सांगितलेत, इकडे बघा, मान मागे घ्या, मान पुढे घ्या, सर्क्युलर मोशन मध्ये फिरवा, किंवा समान हस्त कधी चक्रासन करा, किंवा लॅटरल बेंडिंग करा, काही फॉरवर्ड बेंडिंग आहे, बॅकवर्ड बेंडिंग आहे. हे सगळं काय करतोय आपण? हे सगळे स्नायू सैल करून घेतोय. या स्नायूंवर असलेले वाताचे अडथळे आपण दूर करून टाकतो ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आणि मग आपल्याला मिळते ती ऊर्जा, चैतन्य. प्रसन्न वाटलं पाहिजे. व्यायाम केल्यानंतर सगळ्यात फायदा काय सांगितलाय? प्रसन्न वाटतंय का बघा. बघितल्यानंतर अरे वा, हा हा मस्त, खूप बरं वाटलं, असं कोणीतरी म्हटलं पाहिजे. असा चेहरा प्रसन्न पाहिजे. आणि चेहरा हा डोळ्यातनं बोलत असतो. डोळ्यांचेही व्यायाम करणं आवश्यक आहे. अगदी नखापासून डोळ्यापर्यंत आपल्याकडे व्यायाम सांगितलेले, केसाच्या टोकापर्यंत व्यायाम सांगितले. रामदेव बाबांनी तो सांगितलेला व्यायाम तुमच्या लक्षात असेलच. रिकाम्या वेळेला बसतो तेव्हा नख एकमेकांवर घासायची, डोळे पण चांगले राहतात आणि केसांची वाढ पण चांगली होते. आपण पुढे जाऊया. बारीक व्हायचंय, बारीक व्हायचंय म्हणून ते डायटिशियन काय सांगतात माहितीये? पालेभाज्या खा, कडधान्य खा, असं सांगतात. पालेभाज्या आणि कडधान्य खाऊन कधीही बारीक झालेली माणसांनी बघितलेली नाही. मूड आलेली कडधान्य तर अजिबात खाऊ. पालेभाज्यांमध्ये एवढी रसायनं मारलेली असतात. त्या पालेभाज्या जेव्हा जमिनीतनं उत्पादित स्वरूपात, व्यापारी स्वरूपात जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा याच्यावर भरपूर रसायनं फवारलेली असतात. मग त्याच्यात काय 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 इतकी केमिकल्स, आणि सगळी पाश्चात्य असतात. आणि आपल्याला ती हिरवीगार पालक दिसतो, हिरवीगार कोथिंबीर दिसते, वर रंग सुद्धा वर मारलेले असतात. आम्ही नीट न धुता सुद्धा ते वापरत असतो आणि सगळं केमिकल आपल्या पोटात जात असतं. किंवा ही स्प्राउटेड जी काही असतं, मोड आलेली कडधान्य, आणि ती कच्ची खायची. सगळं शिजवून खायला सांगितलंय. आपण त्या गाई म्हशी सगळं कच्चच्या कच्च खायला. पाला कधीही कच्चा खायचा नाही, कडधान्य कधीही कच्ची खायची नाही, आणि मसाले कधी भाजून खायचे नाही. युक्ती आहे. मसाल्याचं तेल आवश्यक आहे वंगणासाठी, लुब्रिकेशनसाठी, अन्नपचनासाठी, अग्निवृद्धीसाठी, हे आवश्यक असतं. परंतु हे पालेभाज्या खा, पालेभाज्यांच्या मागे अजिबात लागू नका. पालेभाज्या म्हणजे पाणी, 80% पाणीच आहे पालेभाज्यांना. म्हणजे चौथा जर पाण्याचा पोटात जर जात असेल पाणी, तर उपयोगच काय? पुन्हा तुमच्या किडनीवरच लोड येणार आहे. बरं, पुन्हा त्याच्यातली केमिकल्स आहेत, ती किडनीत जाऊन अडकणार आहेत. पालेभाज्यांमध्ये भरपूर क्षार असतात, ते जर तुम्ही व्यवस्थित पिळलं नाही. पालेभाज्या कशा खायच्या? एक नियम सांगितलाय. श्रीन्नम उकडून घ्या, निष्पीडित रसम, त्याच्यातला रस काढून टाकून फेकून द्या, आणि जो चोथा असेल तो चोथा थोडासा गरम करा आणि वर तेल घालून खा म्हणे, असं सांगितलंय. श्रीन्नम निष्पीडित रसम स्नेहाढ्यम न अतिदोषलम, असं सांगितलेलं आहे. वाघभट्टांनी सांगितलेलं सूत्र आहे. पालेभाज्या खाणारी मंडळी कशी दिसतात बघा. त्यांच्यातल्या एकानेही आयुष्यात कधीही अन्न खाल्लेलं नाही, शिजवून खाल्लेलं नाही, सगळं कच्चं खात आहे. आणि या कच्च्या 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 खाल्ल्यामुळे हे काय बारीक झालेले बघितलं? मी तरी आयुष्यात एकही प्राणी पालेभाज्या खाऊन बारीक झालेला बघितलेला नाही. कृपया पालेभाज्यांच्या मागे लागू नका, सगळं शिजवलेलं खायचं. हितभूक मितभूक अशाकर कोरू, असा एक गुरु आणि शिष्य यांचा संवाद चाललाय. तर ते असं म्हणताय, हितभूक म्हणजे आवश्यक असेल तेवढंच घ्या, मितभूक गरज असेल तेवढंच घ्या, आणि अशाकभूक, शाक म्हणजे पालेभाजी, म्हणजे नको, अशाक म्हणजे पालेभाजी नसलेलं जर खाल्लंस तू तर कशाला आजारी पडशील, असं म्हणताय. आता हा मी जे सांगितलं श्लोक, स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहाढ्यम न अतिदोषलम, अष्टांग हृदय म्हणजे वाग्वट ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या ग्रंथाचं नाव अष्टांग हृदय आहे. स्वतःची काळजी. एक प्रश्न स्वतःला विचारायचा, आपल्या सगळ्यात जास्ती महत्वाचा अवयव कोणता आहे? आपला सर्वात महत्वाचा अवयव कोणता आहे? काय वाटतंय तुम्हाला? हृदय, मेंदू, लिव्हर, किडनी? नाही, पोट हा सगळ्यात महत्वाचा. अहो सगळं पचन चाललंय, पोटातून चाललंय. 90% आजार पोट बिघडल्यानेच होतात, आणि इतर 10% आजार, मग ते हृदयाचे असू देत, किडनीचे असू देत, मेंदूचे असू देत, मणक्यांचे असू देत, नाहीतर फुफ्फुसांचे असू देत, ह्या इतर अवयवांमुळे होत असतात. महत्वाचा अवयव पोट. आणखीन एक प्रश्न विचार, कोणता अवयव आपला शत्रू आहे? काय आठवत? अवयव म्हणतोय मी.
आपला शत्रू आहे. एक हिंट देतो, जो दुसऱ्याचं मन बिघडवतो आणि स्वतःचं पोट बिघडवतो. असा कोणता अवयव आपला शत्रू आहे? जीभ. जीभ. अगदी बरोबर. ही जी जीभ आहे ना, ही जीभ गडबड करणारी आहे. हे जीभ हे उभयात्मक इंद्रिय आहे. एक ज्ञानेंद्रिय पण आहे आणि एक कर्मेंद्रिय पण आहे, रसनेंद्रिय पण आहे आणि वाक इंद्रिय सुद्धा आहे. तर ही सगळी इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांना देखील व्यायाम पाहिजे आणि या सगळ्या इंद्रियांना म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना ताब्यात ठेवण्यासाठी जेणे जिंकली रसना त्याने फक्त रसनेवर जेव्हा ताबा मिळवतो तेव्हा सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ताब्यामध्ये येतात. करून बघा प्रयोग. मला समोर दिसतंय पण नाही खायचं नाही, जिभेवर संयम मिळवायचा. दिसतंय पण खायचं नाही, हा जिभेवर जेव्हा मी ताबा मिळवतो म्हणजे उपवास करतो, लंघन करतो, तेव्हा काय होतं? आपोआप बाकीच्या इंद्रियांवर ताबा मिळतो आणि एकदा माझा संकल्प दृढ झाला की मन सुद्धा नक्की पक्क होत जातं. येस, मी करू शकतो, आय कॅन डू इट. ही जी स्ट्रेंथ आहे ही जी मनाची स्ट्रेंथ आहे. आणि मन आणि इंद्रिय जर प्रसन्न असतील तर आत्म्याला प्रसन्न व्हावंच लागतं. हीच तर गंमत आहे सगळी. ही जी त्रिकूट आहे, शरीर मन आणि आत्मा, या सगळ्यांचा विचार योगामध्ये केलेला आहे, व्यायामामध्ये आपल्याला करायचा आहे. योग म्हणजेच जोडून घेणं, शरीर आणि मन जोडून सायमल्टेनियसली एकाच वेळेला जाणं आवश्यक आहे. म्हणजे कसं, आज एरोबिक्स करतात पण एरोबिक्स करताना लक्ष असतं सगळं टीव्हीवर किंवा त्या म्युझिकवर. माझं मन तिथे नाहीच आहे. हो, हे एरोबिक्स योगाचा प्रकार होऊ शकत नाही. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तक्राणी. म्हणजे काय, म्युझिक मध्ये तुमचं लक्ष नको, आतल्या म्युझिकवर शरीराचा रिदम ओळखणं आवश्यक आहे. माझ्या हृदयाची गती काय चालली आहे, माझ्या नाडीची गती काय चालली आहे, माझ्या शरीराच्या हालचाली कशा आहेत, कुठे आहे माझं शरीर आणि रक्त माझं कसं संचालित होतोय, माझ्या फुफ्फुसांमधला प्राणवायू उदानवायू कसा चलित होतोय याकडे लक्ष पाहिजे. हे जे आपलं संगीत जे शरीराने निर्माण केलेलं आहे, कधीतरी कानाने ऐकूया, ओम म्हणून बघूया. श्वास जोरात भरून घ्यायचा आहे आणि ओम म्हणायचंय. ओम म्हटल्यानंतर तुमच्या शरीराचे रोमांच निर्माण झाले पाहिजे, काटा आला पाहिजे अंगावर, अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजे आणि विश्वातली सगळी शक्ती तुम्ही तुमच्याकडे ओढून घेताय. ओंकार साधना ही अशी गेऱ्या गेऱ्याची साधना नाहीये, अत्यंत प्रसन्न करणारी आणि सात्विक बुद्धी वाढवणारी आणि षटचक्रांना चालना देणारी ओंकार साधना ती केली पाहिजे, दररोज केली पाहिजे. 3 वेळा ते ओंकार म्हटला पाहिजे. मग आम्ही ज्या योगशास्त्रामध्ये शिकलो त्याच्यात 3 वेळा लघु ओंकार सांगितलाय, खालच्या पट्टीतला, मधल्या पट्टीतला, वरच्या पट्टीतला. अधिक ओंकाराची माहिती माझ्या दामले उवाच्या या चॅनलवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ओंकार साधनेचे 2 व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये ओंकार कसा उच्चारायचा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवलं. आता आपला तो वेळ नाहीये तेवढा आपल्याकडे, म्हणून मी पुढे जातो. पण ओंकारवर लक्ष ठेवा आणि ओंकार निर्दोष कसा होईल याकडे लक्ष ठेवा. यासाठी दामले उवाचे चॅनल बघितलं, ओंकार साधना कशी करायची भाग 1 आणि 2 असे व्हिडिओ जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे मी त्याचं प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे. आयुष्यावर 2च गोष्टी करायच्या. आज तिसरी गोष्ट औषध आणि चौथी गोष्ट मोबाईल ऍड झालाय त्याच्यात. कोणत्या गोष्टी आहेत 2? एक नियमितपणे श्वास आणि नियमितपणे आहार. नियमितपणे श्वास कसा घ्यायचा हे योगशास्त्र आपल्याला शिकवतं आणि नियमितपणे आहार कसा घ्यायचा हे आयुर्वेद शास्त्र आपल्याला सांगतं. योग आणि आयुर्वेद ह्या दोन्ही शाखा एकमेकांच्या म्हणजे डाव आणि उजवा याच्यातलं कोण उजवं आणि कोण डावं सांगू शकणार नाही, परंतु या पॅरलल गोष्टी आहेत. महर्षी पतंजली काय आणि वाग्भट काय हे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं मला काय वाटतं. या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास एकाच वेळेला व्हायला पाहिजे. त्याच्यातला जो व्यायाम आहे, आहार विहार व्यायाम हे सगळं एक मुद्दा झाला. दुसरा आहे निद्रा म्हणजे झोप आणि तिसरं आहे ब्रह्मचर्य. आहार विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 उपस्तंभ सांगितले. एखादा तंबू जेव्हा ताणून बांधायचा असतो तो मधला एक खांब असतो आणि त्याला बाजू नाही काही रस्स्या किंवा दोऱ्यांनी ताणून धरलेला असतो. तसे आयुर्वेदात आरोग्याचे 3 उपस्तंभ सांगितले. त्याच्यात आहार विहार सांगितलाय. त्याच्यातला आहार हा आयुर्वेद शास्त्रातला झाला. आज व्यायामाची चर्चा आपण करूया. काय नेमका व्यायाम करायचा आणि कसा व्यायाम करायचा. सगळ्यात चांगला व्यायाम कोणता हो तर आम्हाला असं सांगितलं जातं की पोहण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला. पण पोहण्याचा व्यायाम जर करायचा झाला तर ते पाणी चांगलं नसतं किंवा आता पाणी खूप जास्त झालेलं असतं, टँक मध्ये गेलं तर ते क्लोरीनचं पाणी असतं, त्यामुळे पोहणं आम्हाला काही जमणार नाही. डॉक्टर त्यापेक्षा सोपा व्यायाम सांगा. आम्ही सांगतो सायकलिंग करा. आणि सायकलिंग करता 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 हौस खूप असते हो आपल्याला सुरुवातीला, मग नंतर हवा जाते. 4-5 दिवस झाले की सायकल मधली हवा जाते आणि चालवणाऱ्यातली हवा जाते.
काय त्याची तामझाम काय असतो, सायकल त्याला घंटा काय आणि तो क्लॉक काय आणि किती कॅलरी जळताय त्याचा मीटर काय खूप असतं. परंतु मग सायकल केव्हा जाते, चेन पडते आणि मग उठायला होत नाही आणि डॉक्टर सायकलचं काय जमत नाही, जरा दुसरं काहीतरी सांगा. मग आम्ही सांगतो की सायकल चालू नका, चला ठीक आहे धावायला जा. धावणं हा उत्तम व्यायाम आहे, धावणं. पण धावण्याचं रमत गमत चालण्याचं रूपांतर झालं असं तर त्याला काही अर्थ नाही. नुसत्या गप्पा गोष्टी करणं म्हणजे व्यायाम नाहीये. तोंड बंद पाहिजे, श्वासावर लक्ष पाहिजे, अंतर्मुख होणं आवश्यक आहे, कानात काही घालायचं नाही आणि चालायचं. आणि बरं चालायचं हे सकाळच्या वेळेला जर तुम्ही चाललात तर दव पडलेला आहे, पावसाच्या दिवसात पाऊस पडलेला आहे, पण ही थंड हवा वात सकाळी तुमच्या शरीरात जातो आणि तुमचा वात आणखीन वाढवतो, म्हणजे रोग कमी होण्यापेक्षा तो वाढतोच. मग सकाळी सकाळी चालायला कशाला जायचं, नकोच जाऊ. मग ते धावणं आणि चालणं पडतं बंद आणि परत डॉक्टरांकडे येतात आणि विचारतात, डॉक्टर हे चालणं धावणं काही जमत नाही, यापेक्षा आणखी सोपा व्यायाम काही आहे का सांगा. मग आम्ही सांगतो जिम मध्ये जा आणि वजन विजनाशी उचलायची, झोपून उचलून उठून बसून काय जे जे काय करायचं असतात प्रयोग सगळे ते हा पॉश असतात. घाम आला पाहिजे ना व्यायाम केल्यानंतर. सगळी जिम एसी जिम, घाम कसा येणार सांगा मला बरं. हे त्यांच्या टायमिंग प्रमाणे आम्ही आमचं जेवण शेड्यूल सगळं एकत्र करायचं आणि त्या जिम मध्ये जाऊन बसायचं. हे सगळं गणित चुकतंय आणि मग ते 2,000 5,000 5,000 फी पण परवडत नाही. मग सांगता डॉक्टर ते तुम्ही म्हटलं जिमचं पण ते काय परवडत नाही, आम्हाला त्यापेक्षा आणखी सोपा व्यायाम काहीतरी सांगा. म्हणजे असा 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 जो व्यायाम पुढे 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 सरकत आलेला आहे. मग आम्ही सांगतो घरगुती स्वरूपामध्ये सकाळी 5:30 वाजता आस्था चॅनल सुरू करा. रामदेव बाबा आसनं करायला सांगतात, हो काय घरच्या घरी. मग बाहेर धावलात तर तुम्हाला कुत्र्या मांजरांची भीती असते, चोरांची भीती असते, वर समोर येणाऱ्या वाहनांची भीती असते. आता काठी असली मागणी येऊन ठोकलं, काय उपयोग तुमच्या काठीचं. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणातून जर सुटका करून घ्यायची असेल 5:30 वाजता आस्था चॅनल सुरू करायचं, घरातल्या घरात दाखवताय त्या पद्धतीत करा. तुमच्यासारखा कुलकर्णी ताईंसारखी जर कोण योग साधिका तुमच्याकडे असेल त्यांचं म्हणणं आहे का त्या काही दाखवतात ते करून बघा. आणि त्यात गुरु पाहिजे, मात्र नुसत्या टीव्ही बघून नाही होत, त्याला गुरु पाहिजे. आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही योग शिकून घ्या आणि योगासनं करा, बसून करा. पण नंतर मग काय होतं माहितीये, कंबर दुखायला लागते आणि परत येतात डॉक्टर होते तास दीड तास बसून घेत होतो, आम्हाला पायाला पडले असे गाठी यायला लागल्या पायामध्ये, इतके पायात ताकडून जायला लागले. आम्हाला हा व्यायाम जमत नाही, आम्हाला झोपून काही व्यायाम असेल तर सांगा. म्हणजे आम्ही व्यायामाची एवढी अधोगती करत गेलोय. हे सगळं व्यायाम आणि आता म्हणतात झोपून व्यायाम. आता झोपून व्यायाम काय सांगितलं आणि ह्याच्यात जर काहीच केलं नाही तर रूपांतर तुमचं या सगळ्या बडेजावामध्ये होणार आहे, हे लंबोदर होणार होणार. फिटनेस जर राखायचा असेल व्यायाम करणं आवश्यक आहे. कोणताही व्यायाम करा पण तो व्यायाम असणं आवश्यक. शरीराला गरजे एवढाच व्यायाम द्या, नाही तर तब्येत बिघड. हो कपालभाती 500 कपालभाती करणारी मंडळी मी बघितली. व्यायाम दोरीच्या उड्या, किती दोरीच्या उड्या मारायच्या, 40-50 अगदी डोक्यावर 100 यापेक्षा जर तुम्ही उड्या मारल्या, तुम्ही जेव्हा अशा उड्या मारत जाता तेव्हा तुमच्या गुडघ्यावर किंवा पाठीच्या कण्याची स्प्रिंग अशी कमी जास्त होत असते. एक्स्ट्रा जेव्हा तुम्ही देताय फुफ्फुसांना, तुम्ही एक्स्ट्रा जेव्हा काम देताय आणि जर ते अगदी चुकीच्या पद्धतीत जरा पुढे बेंड काढून जर तुम्ही कपालभाती जर करत असाल किंवा आणखी काही विकृत होत असेल तर फायदा होण्यापेक्षा तोटा जास्ती होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कुठचंही अति सर्वत्र वर्जयेत. मग माझी शक्ती काय आहे ते मी ओळखायचं. आयुर्वेदात त्याला शब्द वापरलाय अर्धशक्ती व्यायाम. म्हणजे काय, मी व्यायाम किती करायचा हे माझ्या प्रकृतीवर अवलंबून आहे, माझ्या शक्तीवर अवलंबून आहे. मला जेव्हा दमल्यासारखं वाटतंय तेव्हा तुम्ही थांबायचं. दमल्यासारखं म्हणजे कसं, तुमच्या इथे मिशीला घाम आला पाहिजे, कपालपट्टीला घाम आला पाहिजे, टाकेत घाम आला पाहिजे, तिथे घाम आला की समजायचं माझा आजचा व्यायाम झाला. पण 4-4 नाही 10-10 किलोमीटर चालणारी मंडळी ते धावतात, ते काय 100 मीटर नव्हे हो, 1000 5-5 म्हणजे 5,000 मीटर धावतात, 5-5 किलोमीटर. तुम्हाला सांगतो मिल्खा सिंग हा उत्तम धावपटू आहे. आज त्यांची अवस्था काय हवं, व्हीलचेअरवर आहेत आज. काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, सावध व्हायला पाहिजे. आयुर्वेदात सांगितलंय कुठेही धावण्याचा व्यायाम करू नका. उगाचच धावून तुमची शक्ती कॅलरीज नको तिथे संपवू नका, आवश्यक आहे तिथे संपवा. म्हणजे आपल्याला जिथे हवी तिथे ती शक्ती, ऊर्जा, चैतन्य वापरता येऊ शकेल. घरात लाकडं जास्ती झाली म्हणून ती अशी समोर घ्यायची, वर रॉकेल होतायचं आणि काडी लावून जाळून टाकायची, गेलं सगळं उडून, लाकडं सगळी संपवून गेली. अरे पण तयार झालेल्या ऊर्जेचं काय, त्याचा फायदा काहीच करून घेतला नाही. शरीरात वाढलेली चरबी आहे ही युक्तीने जर जाळली तर त्याच्यातनं निर्माण होणारी एनर्जी मला माझ्या शरीरासाठी वापरून घ्यायची. हाच तर व्यायामाचा आणि योगाचा उद्देश आहे.
तुम्ही युक्तीने व्यायाम करायचा आहे आणि यासाठी गुरु हवा. जिम मधला व्यायाम जो आहे हा अत्यंत हानिकारक व्यायाम आहे. याच्या नादाला लागू नका. ते जिम सगळं प्रकरण जे आहे हे पाश्चात्याने आणलेलं आहे. भारतीय पद्धतीमध्ये जर व्यायाम सांगायचा झाला तर काय काय करायला लागणार आहे तेही आपण बघत जाऊया. जेवढा तुम्ही व्यायाम करणार तेवढी विश्रांती पाहिजे. आणि ही विश्रांती दुपारच्या वेळेला जर घ्यायची असेल तर त्याला वामकुक्ष म्हणतात. वाम म्हणजे डाव्या हातावर किंवा डाव्या कुशीवर लवंडून राहणं असं. या पोशाखात नव्हे परंतु पोझिशन लक्षात घ्या. झोपायचं दुपारच्या वेळेला सांगितलंय ना, आयुर्वेदात सांगितलंय म्हणजे दुपारी झोपायला. अरे पण झोपायचं कसं ते फक्त ग्रीष्म ऋतूत सांगितलेलं आहे. ग्रीष्म ऋतू सोडून अन्य कुठेही वर्षा ऋतूमध्ये हेमंत शिशिर वसंतामध्ये झोपायला सांगितलेलं नाही. फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये झोपायला सांगितलंय. आणि ते सुद्धा कसं, असं टेबलाला लवंडून डाव्या कुशीवर. डावा हात जो लागतो ना त्या डाव्या हाताचं काय वैशिष्ट्य आहे? या डाव्या हाताची ही जी नाकपुडी आहे या नाकपुडीतनं कोणती नाडी चालू असते? इडा, पिंगला, सुषमा माहितीये तुम्हाला? या नाड्यांची नावं सांगतोय मी. त्या सुषमा इडा, पिंगला ही जी नाडी आहे ही चंद्र नाडी आहे. उजव्या बाजूची नाडी आहे ही सूर्य नाडी आहे. जेव्हा तुम्ही जेवलेला आहात, जेवल्यानंतर तुमचं अन्नपचन चांगलं होण्यासाठी सूर्य नाडी सुरू असणं आवश्यक आहे. आणि सूर्य नाडी जर सुरू असेल तरच पचन चांगलं होणार आहे. सूर्य म्हणजे अग्नी. अग्नी जर असेल तरच पचन चांगलं होणार आहे. आणि म्हणून उजवी नाकपुडी सुरू असली पाहिजे, डावी नाकपुडी बंद असली पाहिजे. आणि डावी नाकपुडी बंद करण्यासाठी डावा हात जेव्हा तुम्ही मानेखाली घेता, कुशीखाली घेता, वामकुक्षी ही डावी नाकपुडी तुमची बंद होते आणि डावी नाकपुडी बंद उजवी सुरू होते. चंद्र नाडी बंद होऊन सूर्य नाडी सुरू झाली की तुमचं अन्नपचन चांगलं झालं म्हणून समजा. फक्त हातांसाठी नाही, पायासाठी सुद्धा तसंच आहे. मध्यंतरी मी अहमदाबाद मध्ये गेलो गुरुकुल बघण्यासाठी. मुलांना शिकवलं जातंय. मुलं जेवायला बसलेली आहेत, मंत्र म्हणून झालेले आहेत आणि प्रत्येक मुलाने प्राणायाम केला. प्राणायाम केल्यानंतर त्यांच्या लक्षात कसं आलं की कुठची नाकपुडी सुरू आहे. कसं समजणार? माझी आता उजवी नाकपुडी सुरू आहे. जेव्हा मी खूप गतीचं काम करतोय आपोआप सूर्य नाडी सुरू होत असते. आणि जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता चंद्र नाडी सुरू होत असते. त्या मुलांनी प्राणायाम केल्यानंतर किंवा असं बोट नाकासमोर आडवं धरून असं जेव्हा बघतो आपण तेव्हा समजतं की डावी नाकपुडी सुरू आहे की उजवी नाकपुडी सुरू आहे. डावी नाकपुडी जर सुरू असेल तर ती मुलं काय करत होती, एक त्यांच्याकडे एक ठोकळा होता. 6 इंच ने एवढ्या बिलभर लांबीचा एक ठोकळा होता, लाकडी ठोकळा. तो ते पायाखाली घालून ठेवत होते. मांडी घालून जेवायला बसले. भारतीय पद्धत आहे. मांडी खाली जर ठोकळा घातल्यानंतर त्यांची मांडी वर उचलली जाते. आणि ही मांडीवर उचलली, डावी मांडीवर उचलल्यामुळे डावी नाकपुडी बंद होत होती, चंद्र नाडी बंद व्हायची. जेवताना सूर्य नाडी सुरू पाहिजे हा नियम व्यवहारात जेव्हा आपण अप्लाय करतो, वापरतो तेव्हा त्याचे परिणाम दिसतात. करून बघायला काही हरकतच नाही. जेवण आणि व्यायाम याच्यामध्ये किमान 3 तासाचं तर अंतर पाहिजे. म्हणजे व्यायाम केलाय त्याच्यानंतर लगेच जेवायचं का? नाही. पुढे जर ते परत मूळ पदावर येऊ देत नसेल यातही. म्हणजे सगळ्यात चांगली वेळ व्यायामासाठी कोणती? सूर्योदयानंतरचा जो 1-2 तासाचा कालावधी असतो हा. आणि त्याच्यानंतर काय करायचंय? 9 वाजता जेवणच घ्यायचं. हे चहा, कॉफी, दूध, बटर, बिस्किट त्याच्यात बुचकाळायला काहीतरी लागतंय, खारी मारी, हे सगळे पाश्चात्यांचे प्रकार आहेत. चहा भारतीय नाही, कॉफी भारतीय नाही. त्याच्यात बुचकाळायचं जे काही साहित्य असतं म्हणजे पाव, बटर, बिस्किट, खारी मारी हे पण भारतीय नाही. सगळं मैद्यापासून तयार केलेलं आहे. पोटात जाऊन ते सगळं अडकणार आहे. आणि ते बाहेर काढण्यासाठी पुन्हा आणखीन 4 वेळा कपालभाती जास्ती करायला लागेल, भस्त्रिका जास्ती करायला लागेल. कोणी सांगितले उपद्रव? हे जर काही खाल्लंच नाही मी तर माझ्या पोटात चिकटपणाच तयार होणार नाही. मग मला कपालभाती फार करण्याची आवश्यकताच नाही. म्हणजे माझा व्यायाम सुद्धा मला रिस्ट्रिक्ट करता येईल, कमी करता येईल. कमी वेळामध्ये जास्त ऊर्जेची निर्मिती आपल्याला जर करायची असेल तर या आहारावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे जेवण आणि व्यायाम याच्यात 3 तासाचा तरी अंतर पाहिजे. भारतामध्ये शब्द भारतामध्ये लक्षात घ्या, विनाकारण सकाळी सकाळी चालणे हा मूर्खपणाचा व्यायाम. जर कोणी चालत जात असतील ते सगळे मूर्ख आहेत असं समजाय. एवढं 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 धडधडीत हे मी खरं बोलतोय, त्याच्यात काहीही खोटं नाही. महर्षी पतंजलीने जे सांगितलं ते जर सत्य असं असेल, मी एक योग साधक असेल तर मला माझ्यासाठी महर्षी पतंजली हे आदर्श असलेच पाहिजे. आणि महर्षी पतंजलीने सकाळी सकाळी उठून चालायला कुठेही सांगितलेलं नाही. बघा रेफरन्स काढून कुठे आहे का? चालायचं नाही तर मग करायचं काय? करायचं काय तर घरात राहून जे काही करता येईल ते करा. चालण्यापेक्षा अधिक चांगलं काय आहे? योग आहे, प्राणायाम आहे, शुद्धिक्रिया आहे, घरगुती व्यायाम आहे. योग तुम्हाला कुलकर्णी त्यांनी शिकवलेला असेल त्या पद्धतीत योगासनं करा, शुद्धिक्रिया करा, प्राणायाम करा. प्राणायाम सुद्धा तुमची आसनं नक्की झाली की मग प्राणायाम. अष्टांग योग सांगितलंय ना,
यम नियम पहिल्यांदा पाळले पाहिजेत, तर पुढे तुम्हाला करण्याचा अधिकार आहे. आम्ही यम पण पाळत नाही आणि नियम पण पाळत, म्हणजे व्यष्टी आणि समष्टीचे जे नियम आहेत हे जर मी नियम पाळणार नसेल तर माझ्या पुढच्या योगासनाला काहीच अर्थ राहत नाही. यम नियम मग आसन आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हा जो अष्टांग योग आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. कशासाठी मार्ग सांगितले ते अष्टांग योग मिळवून मी करायचंय काय? मला आनंद मिळवायचा आहे जीवनामध्ये, मला समाधान मिळवायचंय, मला सुख मिळवायचंय. सुख हे शरीरासाठी असतं, समाधान हे मनासाठी असतं आणि आनंद हा आत्म्यासाठी असतं. सुख समाधान आणि आनंद वरवर दिसायला एकच दिसतात नाहीये. सूक्ष्मात जर गेला तर तुम्हाला त्याच्यातले छोटे छोटे कंगोरे लक्षात येत जातात. सुख जिथे संपतं तिथे समाधान सुरू होतं आणि समाधान मिळालं की आनंदाची प्राप्ती होत असते. पुढे जाऊ. घरगुती व्यायाम काही करा. आपण बघणार घरगुती व्यायाम आपण काय काय करू शकतो. तो पूर्वीच्या काळातले जे सगळे कामाचे जे प्रकार होते हे व्यायामासारखेच होते. म्हणजे काय होतं, आजच्यासारखा तो ओटा तर नाहीये कोणाच्या घरी. पूर्वी नव्हते ओटे कोणाकडे. पूर्वी सगळं बसून केलं जात होतं. चूल खाली होती, आजी खाली बसायची आणि सगळे डबे वर असायचे. त्यामुळे आजी वर उठायची, तिथली साखर काढायची, ती त्या खिरीमध्ये घालायची, भात तांदूळ ढवळायची, अशी वाटून सगळं करायची. चुलीत फुंकर मारून लाकडं पेटवायची. चुलीत फुंकर मारून लाकडं पेटवणं हा प्राणायाम नाही झाला. काय केलं तिने? श्वास भरून घेतला, खाली वाकायचंय, तिचा एक हात मागे असायचा, एक हात खुंकडीवर असायचा आणि असं करते ती. उच्छ्वास जास्ती टाकत नाहीये, पूरक रेच्या कुंभ करत नाहीये, हा करते ती. आमच्या लक्षात येत नव्हतं की ती योगासन आणि त्याच्यातल्या शुद्धिक्रिया करत होती. पूरक रेच्या कुंभक ह्या तुमच्या नेहमीच्या पुरोहित जे मंत्र म्हणतात, श्वास भरून मंत्र म्हणायचा आहे. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. जेव्हा माझा स्वर वर खाली होतोय तेव्हा माझा श्वास देखील वर खाली होतोय. माझ्या फुफ्फुसांची रचना, माझ्या हृदयाची रचना, त्याच्यातलं जाणारं वायू असेल नाही तर रक्त असेल यांच्या गतीवर देखील परिणाम होत असतो. आणि ते जिथे जात आहेत तिथला अवरोध भेदत पुढे जाणारे षटचक्र शुद्ध होत आहेत, नुसत्या मंत्राने सुद्धा होतात. आता अर्थात हे म्हणून मी इथे शब्द वापरला, भारतीय शब्द जो वापरला तो यासाठी, कारण मंत्र भारतामध्ये सांगितलेले, योग भारतामध्ये सांगितलाय. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा अभ्यास जोपर्यंत तुमचा पूर्ण होत नाही तोपर्यंत योगाविषयीची तुम्हाला जास्ती उत्तर मिळणार नाही. मग तुम्ही कन्फ्युज व्हा. त्यामुळे आता जे गुरु तुम्हाला सांगतायत तेवढंच करा, चालणं करू नका. त्याच्याऐवजी घरगुती व्यायाम आपण ते पुढे बघणारच नाही. अस्सल भारतीय व्यायाम प्रकार काय आहेत? दंड जोडणे बैठका. जर तुम्ही दासबोध वाचला असेल, रामदास स्वामींचं चरित्र अभ्यासलं असेल, रामदास स्वामींनी पहिली 12 वर्ष बालपणात त्यांनी घालवली. नंतरची 12 वर्ष जी आहेत ती साधनेमध्ये घालवली. नंतरची 12 वर्ष जी आहेत आयुष्यातली ती तीर्थाटन केलं, देशाटन केलं, जग काय आहे बघितलं. आणि नंतरची 12 वर्ष जी आहे ती शिवाजी महाराजांना येऊन उपदेश केला आणि राज्य चालवण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान जे पाहिजे ते त्यांनी प्राप्त करून दिलं. सगळ्या गावातल्या तरुणांना एकत्र करून संध्याकाळच्या वेळेला मारुतीच्या देवळात उपासना एका वेळेला आणि व्यायाम सुद्धा दुसऱ्या वेळेला. दंड जोर बैठका कोणत्याही कृत्रिम यंत्रांचा वापर न करता केलेला व्यायाम हा भारतीय व्यायाम. मल्लयुद्ध असेल, कुस्ती युद्ध असेल, मुष्टियुद्ध असेल, हे देखील व्यायामाचे काही प्रकार आहेत. ह्या सगळ्या प्रकारात अग्नी प्रज्वलित होतो, भूक खूप वाटते, तुम्ही करून बघा ना. आता हे कराटे वगैरे जे आहेत ना, हे भारतीयातल्याच व्यायाम प्रकारात थोडेफार मॉडिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. भारतीय असल्याचा अभिमान निश्चितपणे बाळगला पाहिजे आणि तो बाळगल्याशिवाय तुम्हाला यामधला आनंद मिळणार नाही. पुन्हा आनंद शब्द मी वापरतो. दंड जोर बैठक आले, सूर्यनमस्कार आहे किंवा नुसतं उठा कशा आहेत साध्या, असं नुसतं कानाला धरायचं आणि खाली वाकायचं आणि परत खाली वाकायचं, परत वर. व्यायाम सांगितला. शिक्षा स्वरूपात आम्हाला काही व्यायाम सांगितले जातात, आपण सगळं बघणारच पुढे. असं भारतीय प्रकारातला मानसिक व्यायाम जे आहे, मनाला देखील विश्रांती पाहिजे. मनाची विश्रांती कशी? मन तर सारखं बाहेर जातंय, त्याला शरीरात ठेवणं, त्याला तुमच्या बरोबर ठेवणं हा मनासाठीचा व्यायाम आहे. यालाच तर योग म्हणतात. शरीराला मनाशी जोडून, मनाला शरीराशी जोडून. यासाठी ध्यान करा, धारणा, समाधी हे 3 प्रकार मनाच्या शांततेसाठी आहे. संकल्प ध्यान आहे, इंद्रिय ध्यान आहे. यावरही माझे व्हिडिओ आहेत, ते दामले वाचे मध्ये तुम्हाला बघायला मिळतील, की जरूर बघा. इंद्रिय ध्यानाचे 5 व्हिडिओ माझे आहेत. म्हणजे काय आहे तर कर्णेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, त्वक इंद्रिय आणि श्रवणेंद्रिय या सगळ्या इंद्रियांचं पोषण करण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी इंद्रिय ध्यान असा एक विषय आपण त्या दामले वाचेवर केलेला आहे.
हे जरूर व्हिडिओ बघा. म्हणजे मी आता इथे जात नाही, आपल्याला आणखीनही काही विषय बघायचे, आपल्याकडे वेळ कमी होत चाललेला आहे. अस्सल भारतीय व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कार इतका सर्वांना सुंदर, त्याच्यातले 10 स्टेप्सचे नमस्कार किंवा 12 स्टेप्सचे नमस्कार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार घालताना समंत्र घालावे आणि सूर्याच्या दिशेमध्ये घालावे. सूर्य हा तुम्हाला बल देणारा आहे, बलोपासना आहे, तेजोपासना आहे. डोळ्यात त्राटक करत असताना सूर्याकडे बघायचंय, म्हणजे सूर्याकडे बघूनच त्राटक केलं तरी चालू शकेल. फक्त तेवढी डोळ्यांची क्षमता तुमची चांगली आहे की नाही बघायचं आणि मग त्राटक करायचं. आणि सूर्यनमस्कार 12 नमस्कार एका दमात एक नमस्कार झाला पाहिजे. मध्ये कुंभक जर झाला तर तो जास्ती फायदेशीर. किंवा जेव्हा तुम्हाला आपोआप नैसर्गिकरित्या श्वासोच्छ्वास जसा सुरू आहे तसा ठेवून जरी तुम्हाला सूर्यनमस्कार घालता आला तरी चालू शकेल. 12 किंवा 10 स्टेप्सचा सूर्यनमस्कार तो संघाच्या शाखेवर कधीतरी शिकवला जायचा. अच्छे दिन आने वाले आहे. परत हे व्यायाम प्रकार घराघरात सुरू झाले पाहिजे. निसर्गाचे नियम सगळ्यांकरता सारखेच आहे. निसर्गातले सगळे पशुपक्षी बघा, सगळे हेल्दी आहेत की नाही हो. निसर्गातील सगळे प्राणी दिवसा खातात आणि रात्री झोपतात. योगासन व्यायाम करताना बघितलंय कधी कावळ्याला? कावळा सकाळी उठतोय आणि असं पंख फडफडवतोय, पुढच्या बाजूने मागच्या बाजूने मान अशी फिरवतोय, असं बघितलंय. किंवा असं झोपून शीर्षासन करतोय, असं कुठचेही पशुपक्षी करत नाही. पण त्यांच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्यांनी केलेली प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या ज्या काही कृती आहेत, ह्या कृतीवरनं महर्षी पतंजलींनी निसर्गाकडनं शिकले आणि ते योगात बसवलं. आणि म्हणून तर आपल्याला सांगितलेली आसनं जी आहेत, श्वानासन, कुत्रा कसा असतो, कुत्रा जसं ढेंग वर करतो तसं ते पाय वर करायचा आणि एक हात आणि पाय हा असं जर तुम्ही जर ठेवला तर त्याला श्वानासन म्हणतात. मागणं पाय वर उचलायचा आहे बॅलन्स करत, दुसरा पाय उचलायचा आहे बॅलन्स करत, हे झालं श्वानासन. मांजरासन, मांजर जसं पाठीला असं पोंग काढतं आणि परत असं असं येत आहे. पाठीच्या कड्याला जो व्यायाम आहे तो त्या मांजराकडनं शिकले पतंजली ऋषी आणि मग त्याला आमच्या योगशास्त्रामध्ये स्थान दिलं. मार्जारासन. उष्ट्रासन आहे. उंट कसा असतो, त्याची मान कशी असते, त्याचं जे पाठीचं कुबड असतं ते कसं दिसतं, याच्यावरनं काही म्हणजे प्राण्यांपासून काय काय शिकायला मिळालेलं आहे. निसर्ग काय शिकवतोय. भुजंगासन, नागाचा फणा जसा वर येतोय तसं भुजंगासनाचे 2 ते 3 प्रकार आपण बसवलेले आहेत, तेही करणं आवश्यक आहे. मकरासन विश्रांतीचं आसन आहे. असं त्याला हनुवटीला आधार द्यायचं आणि पूर्ण शरीर मागे सैल सोडून द्यायचं, विश्रांतीचं आसन मकरासन आहे. मकर म्हणजे मगर. आणि सिंहमुद्रा आपल्याला सांगितलेली आहे. सगळे व्यायाम प्रकार संपल्यानंतर जेव्हा आपल्याला ऊर्जा तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा बाहेर फेकायची असेल तेव्हा डोळे असे ताट करायचे, असं उभं राहायचं, आ करायचा, जीभ बाहेर काढायची, सिंहासारखा आवेश निर्माण करायचा आणि पोटाच्या बिंबीच्या देठापासून परापश्यंती मध्यम करीत आपल्याला ओम म्हणायचा. सिंहमुद्रा आहे. सिंहासारखी गर्जना, सिंहासारखं तेज, सिंहासारखं बळ, सिंहासारखी झडप, सिंहासारखी पकड जर आपल्यात पाहिजे असेल, कुठेही असेल, शरीरावर, मनावर, इंद्रियांवर, तर या सिंहमुद्रेचा खूप चांगला वापर होतो. आपल्याला योगशास्त्रात सगळं शिकवलेलं आहे. निसर्गाचे नियम पाळले तर कोणतेही व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. निसर्गातले पशुपक्षी ज्या पद्धतीत काम करत असतात त्यांनी जे नियम ठरवून घेतलेले आहेत, डिफॉल्ट प्रोग्राम मध्ये सेट झालेले आहेत, हे नियम जर आपल्याला लावून घेतले तर नेहमीची कामं आहेत ही जर मी निसर्गाच्या अनुरूप करत गेलो तर निसर्गातल्या कुठच्याही पशुपक्षाला जशी व्यायामाची किंवा प्राणायामाची योगासनांची गरज नाहीये तशी आपल्याला देखील उरणार नाहीये. पोट भरण्यासाठी कावळा काय खातो, कसं खातो, कुठे खातो, कधी खातो आणि काहीही खातो, उकिरड्यावरचं पण खातो, पण तो निरोगी असतो. कावळा काळा नव्हे, कावळ्याबरोबर चिमणी, कबूतर, कोंबडा देखील निरोगीच असतं. सगळे कावळे एकाच आकाराचे कसे आहोत? इथे सगळे एवढे कावळे आपल्याला दिसतात, आपल्या अवतीभोवती उडतात. आपण असा कधी विचार केलाय का की हा कावळा जरा बारीक दिसतो याच्यापेक्षा, हा जरा जाड दिसतो याच्यापेक्षा, हा जरा उंच दिसतोय का याच्यापेक्षा? पण जर नीट बघितलं तर सगळे कावळे एकाच आकाराचे. व्हरायटीची काय असते ती आपल्याच घरात आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसते. एकाचं पोट सुटलंय, एकाचं डोकं बारीक झालंय, एक तुलतुलीत झाला, एक खूपच रोडावलाय, असं का होत आहे सगळं? निसर्गाचा नियम ओळखला नाही. माझं शरीर, माझी प्रकृती, माझा आहार मला नियमितपणे ठरवता आला नाही, माझी जीवन पद्धत मला कळली नाही, म्हणून मला डॉक्टरांची गरज लागते. डॉक्टरांचे सुद्धा बीएमआय चुकलेले असतात. डॉक्टरांकडे जरी तुम्ही बघितलं तरी सगळे डॉक्टर वेगवेगळ्या आकारातच असतात. याचा अर्थ काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, कुठे चुकतंय तिथपर्यंत जर आपण गेलो नाही तर चूक सुधारताच येणार नाहीये. जिथे चुकतंय तिथपर्यंत मागे जाणं यामध्ये शहाणपणा असतं. ही गोष्ट आपण बघणार आहोत पुढे. काय नेमकं होतं इथे? गावठी कोंबड्या कसं खातात? त्या गावठी कोंबड्याचा आकार देखील सारखाच असतो सगळ्यांचा.
सगळ्यांचं वजन सर्वसाधारणपणे एकच असतं. गावठी कोंबड्या कधी झोपतात तर संध्याकाळी 7 नंतर झोपतात. 7 नंतर ते काहीही खात नाहीत आणि व्यायाम पण काही करत नाही. पण गावठी कोंबड्यांचा व्यायाम जो असतो ना, सकाळी उठल्यानंतर असे ते पंख फडफडवतात, तिकडनं उडतात, तिकडे जातात, कॉक कॉक करतात, सिंहमुद्राच केल्यासारखं वाटतं, त्यांची कुकुट मुद्रा असेल आणि फिरतात इकडे तिकडे, मध्ये दाणे टिकतात, परत मान वर करतात, इकडे बघतात तिकडे बघतात. एका पद्धतीने हा व्यायामच आहे. आता या कोंबड्यांमधले 2 प्रकार सांगतो, एक गावठी कोंबडी आणि दुसरी जी कोंबडी सांगतो ही पोल्ट्रीतली कोंबडी. पोल्ट्री म्हणजे खुरड्यामध्ये वाढवलेली पांढऱ्या कोंबड्या ब्रॉयलर जे असतात ना, त्या कसं खातात आणि कसं पचवतात. दिवसभर त्यांना निमूटपणे जे काही समोर असेल तेवढंच खायचं, मान सुद्धा वर करायची नाही, पाणी सुद्धा बाजूला ठेवलेलं असतं, नुसतं पीत जायचं, व्यायाम करायचा नाही. जर त्यांनी व्यायाम केला तर त्यांच्या शरीरातल्या कॅलरीज जळतील आणि त्यांचं वजनच वाढणार नाही. मोठा बिझनेस आहे हा. या पोल्ट्रीतल्या कोंबड्यांचं वजन जेवढं वाढवता येईल तेवढं त्यांना वाढवायचं असतं. हा बिझनेस जर असेल आणि म्हणून त्यांना जे झोपायलाच देत नाहीत. पोल्ट्रीतल्या कोंबड्या व्यायाम काय करतात, काहीही व्यायाम करत नाहीत, त्यांना पंख सुद्धा फडफडवता येत नाहीत, कारण बाजूला दुसरी कोंबडी असते. त्यामुळे त्यांना पंख हलवता येत नाहीत, पाय हलवता येत नाही, दड उडता पण येत नाही, दड नीट खाता पण येत नाही, त्यांच्या चोची सुद्धा कापून टाकलेल्या असतात. आणि असं अर्धवट खाल्लेलं, नको त्या वेळेला खाल्लेलं, रात्रभर खाल्लेलं, कारण त्यांना रात्री सुद्धा झोपायला देत नाही. पोल्ट्रीतली कोंबड्या कधी झोपतात बघितलंय कधी झोपताना त्यानं? का का झोपायला देत नाही? त्यांना हॅलोजनचे बल्ब लावून देतात आतमध्ये, त्यामुळे त्यांना झोपायलाच देत नाही. का देत नाही झोपायला? कारण त्या जर झोपल्या तर त्यांचं अन्नपचन पूर्ण होईल. अन्नपचन जर पूर्ण झालं तर त्यांचे कॅलरी जळतील आणि वजन कमी होईल. किती स्वार्थी माणूस झालाय. आपलं पोट भरण्यासाठी कोंबड्यांचं वजन वाढवायचं आणि त्यांना भरपूर खायला द्यायचं. अशा कोंबड्या आम्ही खाल्ल्या की आमचं वजन वाढणार आहे. नुसतंच वजन नाही, कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढतं आणि रोग सुद्धा वाढतात. पोल्ट्रीतल्या कोंबड्यांनी व्यायाम न केल्यामुळे काय होतं, आपण एक फक्त उदाहरण दाखल करूया. मी या सगळ्या पोल्ट्र्यांचा सर्वे केला आणि असं लक्षात आलं की पोल्ट्रीतल्या 100पैकी 15 पिल्लं मरतात मोठी होईपर्यंत. आणि जी पूर्ण वाढ झालेली आहे 45 दिवसांची जी पिल्लं आहेत त्यांचं वजन असतं 2.25 किलो ते 2.5 किलो. आणि मगाशी मी जी गावठी कोंबडी दाखवली त्या गावठी कोंबडीचं वजन, पूर्ण वाढ झालेल्या पिल्लाचं वजन, 45 दिवसांच्या पिल्लांचं वजन फक्त 1.5 किलो असतं. 2.25 किलो ते 1.5 किलो असतं. आता एवढा दुप्पट फरक का पडला? एकाचा व्यायाम आहे आणि दुसऱ्याचा व्यायाम अजिबात नाही. आणि म्हणून यातल्या पिल्लांचं वजन, पोल्ट्रीतल्या पिल्लांचं वजन बेसुमार वाढतं आणि कोरड्यातली कोंबडी जी आहे, गावठी कोंबडी आहे, त्यांचं वजन बिलकुल वाढत नाही. व्यायाम करण्याचं महत्व तुम्हाला सांगतोय. व्यायाम न केल्यामुळे काय होतंय, 100 15 पिल्लं मरतायत. मी 15 पिल्लं मरतात तिथं आश्चर्यचकित झालो. म्हटलं एवढं नुकसान कसं सोचताय तुम्ही? पोल्ट्रीवाल्याला जाऊन विचारलं, ते म्हणाले काय नाही, आमच्या जे 100 15 पिल्लं मरतात, आम्हाला सांगितलेलंच आहे 15 पिल्लं मेली तरी त्यांचं तुम्हाला जे काही आहे ते दुसऱ्या पिल्लात मधनं तुम्हाला त्यांचं उत्पादन तुम्हाला मिळेल. मला गणित कळेना, म्हणून मी व्हेटरनरी डॉक्टरला भेटायला गेलो आणि त्याला विचारलं की ही पोल्ट्रीतली 100 15 पिल्लं मरतात, एवढं नुकसान कसं सहन करतात तुम्ही आणि ती मरतात कशी, कोणता रोग येतो का त्यांना? ते म्हणाले जगात हाच नियम आहे, 100 13 ते 15 पिल्लं मरतात. कशी मरतात? तेव्हा वेटरनरी डॉक्टर सांगितलं मला माहित नाही. मला माहित नाही म्हणजे काय होतं, काय नाही, अटॅक येतो त्यांना, हार्ट अटॅक येतो त्यांना, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कोंबडी हार्ट अटॅक येणारी कोंबडी कोणती आहे तर पोल्ट्रीतली कोंबडी. पोल्ट्रीतली म्हणजे कुठची, जी अजिबात व्यायाम करत नाही आणि रात्री उशिरापर्यंत खाते, रात्रभर खाते आणि हालचाल शरीराची करत नाही, त्या कोंबड्यांना अटॅक येतो. गोष्ट लक्षात ठेवायची, माणूस सुद्धा रात्री विकतचं घेऊन खातो, विकतचं दुखणं आणतो आणि आपलं पोट न भरता फक्त डॉक्टरांचं पोट. जेवल्यानंतर लगेच आम्ही झोपतोय, अन्नाचं पचन कसं होणार पूर्ण? काहीतरी व्यायाम पाहिजे. जेवण आणि झोप याच्यात 3 तासाचं अंतर पाहिजे. म्हणून संध्याकाळी 7 वाजता जेवायचं, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 या 3 तासात तुमच्या शरीराच्या किरकोळ हालचाली जरी झाल्या तरी तेवढ्या पुरेशा असतात रात्रीचं अन्न पचवायला. रात्रीचं अन्न कमी घ्यायचंय, दुपारचं जेवण जास्त घ्यायचंय. आहार विषय कधीतरी आपण नंतर करू. जेवण खाण्याच्या वेळा ज्या आहेत ते संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण संपलंच पाहिजे. आणि हा नियम ज्यांना पाळता येत नसेल त्यांच्यासाठी साधा सोपा आणखीन एक उपाय सांगतो, जेवूच नाही. साधा सोपा उपाय, जेवूच. मराठी भाषेत एक म्हण आहे, 7च्या आत घरात. 7च्या आत घरात अशी एक म्हण आहे, दिव्यात वाद तोंडात अशी एक म्हण आहे. हे मी मुद्दाम सांगतोय अशासाठी की आपल्याला ह्या म्हणींचा अर्थ समजला पाहिजे. 7च्या आत घरात येऊन जेवा आणि 10 पर्यंत झोपा. दिव्यात वाद, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण देवी लागण्याची वेळ असते, देवाकडे देवाबत्ती करत असतो, तेव्हा त्याच्यानंतर लगेच तोंडात हात गेला पाहिजे. त्या वेळेला नाही पण त्यानंतर लगेच तोंडात हात गेला पाहिजे.
डायबिटीसचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे व्यायामाचं महत्व काय. प्रमेह हा मूळ आजार, जननी सर्व रोगांना असं सांगितलंय, मदर ऑफ ऑल डिसीज सांगितलं. सगळ्या रोगांची जननी ही प्रमेह म्हणजे डायबिटीस सांगितलं. हा जो डायबिटीस आहे हा दोन प्रकारचा आहे. दोन प्रकारचा म्हणजे कुठचा, टाईप 1 टाईप 2. एका इन्सुलिन घ्यायला लागतं, एका गोळ्या खायचं. आता तिसरा प्रकार असा आलाय की ज्याच्यात इन्सुलिन गोळ्या सोडून देऊया, रिपोर्ट्स फक्त ॲबनॉर्मल असतात आणि पेशंटला त्रास काहीच नसतो डायबिटीसचा. हे डायबिटीसचा तिसरा प्रकार जो आहे, फक्त रिपोर्ट्स ॲबनॉर्मल. शुगर 240, शुगर 340, कमी होतच नाही. गोळ्या खाल्ली तरी शुगर कमी होत नाही. कशी कमी होणार, व्यायामच काही करत नाही. या नावामध्येच त्याचं रहस्य दडलेलं आहे. हे सगळे रोग आज वाढलेले दिसत आहेत, मधुमेह, संधिवात, रक्तवृद्धी, सगळं घाम येणं, मुतखडा, डायरिया, हे सगळे आजार जे आहेत, हे सगळी रोगांची कारणं काय आहेत. तर भारतीय विचारशैलीत केलेला बदल एकमेव कारण. प्रमेह होण्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये सुश्रुताचार्य असं सांगतात, दिवास्वप्नम अव्यायामम आलस्य प्रसक्तम शीतस्निग्ध मधुर मेद्य द्रवान्न पानसेविनम पुरुषम जानिया प्रमेही भविष्यती. मराठीत शब्द इथं स्पष्ट लिहिलंय, दिवसा झोपणारे, व्यायाम न करणारे आणि आळशी. हे पुढचं आहाराशी संबंधित आहे, हे ती व्यायामाशी संबंधित आहे. म्हणून मी तुम्हाला हायलाइट करून दाखवलं, दिवसा झोपणारे, व्यायाम न करणारे आणि आळशी जर कोण असतील त्यांना भविष्यात डायबिटीस झालाच म्हणून समजा. हा शाप आहे असं नव्हे, परंतु ही सूचना आहे असं समजा. आणि ही धोक्याची घंटा आहे. आपल्या आयुष्याची 50 वर्ष संपलेली आहे, पुढच्या 50 वर्षात डायबिटीस होऊ नये म्हणून मी काय करतोय, मी ही 3 तथ्य पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय. हा जर तुम्ही केला तर पुढची पिढी आपली निरोगी राहणार. हे लेक्चर यासाठी ऐकायचं आहे. मी संपलो आता, मला काहीच, माझे अर्धी लाकडी गेली मशनात. अरे पण आता पुढची पिढी ज्यांचं वय 14-15 वर्ष आहे त्यांना सांगा योग करा, त्यांना सांगा प्राणायाम करा, त्यांना सांगा शुद्धिक्रिया करा, त्यांना सांगा हातपाय हलवा, पुढे वाका, मागे वाका, पेळा शरीर काहीतरी करा, पण व्यायाम करा. प्रमेह, मेह नत, प्रमेह म्हणजे प्रमेह, नत म्हणजे कमी करण्यासाठी मेहनत करणं आवश्यक आहे. मेहनत म्हणजे व्यायाम. मग ती कामाची असेल नाहीतर तुमच्या मुद्दाम केलेली असेल, कुठून तरी अंगाला मेहनत झाली पाहिजे. मधुमेह होऊ नये म्हणून प्राणायाम करणं आवश्यक आहे. श्वासोच्छ्वास नियमितपणे जाणीवपूर्वक श्वास भरणं हा प्राणायाम आहे. त्या प्राणायामाविषयी मी जास्ती माहिती सांगत नाही, तुम्हाला तुमचे योग गुरु जे आहेत ते अधिक चांगली माहिती सांगत असतात. ॲक्युप्रेशर किंवा काही मुद्रा आहेत, त्या मुद्रांमध्ये हा जो एक पॉइंट आहे दाखवलेला, हा पॉइंट सुद्धा ॲक्युप्रेशरचा जो पॉइंट आहे हा सगळ्यात चांगला पॉइंट आहे. किंवा हृदयाचा पॉइंट आहे, मुतखड्याचा पॉइंट आहे, किंवा प्रोस्टेटचे पॉइंट आहेत. हे सगळे वरचे जे पॉइंट्स आहेत, सायनसचे पॉइंट्स आहेत, हे सगळे ॲक्युप्रेशरचे जे पॉइंट्स आहेत यांचाही आपल्याला एकदा अभ्यास करायला पाहिजे. हे सगळे पॉइंट्स कानावर पण आहेत, तळपायावर पण आहेत, हातावर पण आहेत. उजव्या हाताचे वेगळे आहेत, डाव्या हाताचे वेगळे आहेत. त्या पद्धतीने आता लिव्हरचा पॉइंट जो आहे हा उजव्या हातावर आहे. पॅनक्रियाचा पॉइंट आहे म्हणजे डायबिटीसचा पॉइंट हा फक्त डाव्या हातावरच आहे, कारण ते अवयव तिथे त्याच बाजूला बसवलेले आहे, डुप्लिकेट नाही आहेत अवयव. देवाने हृदय एकच दिलं, देवाने पॅनक्रियास एकच दिला, देवाने लिव्हर एकच दिली, पण किडन्या 2 दिल्या, फुफ्फुस 2 दिली, मेंदू 2 दिले, 2 हात, 2 पाय, 2 कान, एक एकच अवयव का दिले त्याने. त्याला माहिती आहे की हे अवयव माझे मस्तक 100 वर्ष टिकणार आहे, याला स्टेपणीची गरज नाही. आणि म्हणून हृदय एकच, किडन्या 2, हृदय एकच, फुफ्फुस 2, पण लिव्हर एकच, हातपाय, डोळे, नाक, कान 2, पण पॅनक्रियास मात्र एकच दिलाय. त्याच्यावरचा लोड जरा कमी करणं आवश्यक आहे. आणि यासाठी ह्या ॲक्युप्रेशर आणि मुद्रांचा वापर चांगला होतो. शुद्धिक्रिया, उच्छ्वास बाहेर काढून टाका, नमन मुद्रेसारखे प्रकार हे शुद्धिक्रियेमध्ये येतात. श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण शरीर पुढे न्यायचं शशांकासनासारखं आणि नमन मुद्रेसारखं. हात मागे असलेले असू देत, हात पोटावर बांधलेले असू देत, हात वर खाली करत श्वास भरलेले असू देत, ही सगळी शुद्धिक्रिया आहे. आतल्या सगळ्या विकृत दोष आहेत त्याला बाहेर काढून टाकायचे योगाच्या माध्यमातून. घरगुती व्यायाम आहे, घरगुती व्यायाम सुद्धा खूप नंतर स्लाइड सुद्धा दाखवणार आहे. हे सगळे साधं वाटप करणं असेल, पाटा वरवंट्यावरचं वाटप आहे, व्यायाम होऊ शकत नाही का, होऊ शकतो. कमरेवर पाणी भरून आणणं, विहीर लांब राहिलेली आहे, विहीर जाऊ दे तो, आमच्या आता घरात नळाला पाणी बदाबदा येते, नळ सुरू केला किंवा पंप बटन दाबलं की पंपाचा बदाबदा धबधबाच घरात तयार होतो. तर भारतातल्या काही भागांमध्ये पाणी दुर्भिक्ष आहे, पाणी जपून वापरणं आवश्यक आहे. आणि त्या बायका पाणी कसं आणतात, कमरेवर घेतात, दूध म्हणजे भरलेली घाट इथे अशी घेतात, दुसऱ्या हातात बायली असते, डोक्यावर पुन्हा आणखी एक कळशी भरलेली असते. अशा पद्धतीने त्या जेव्हा चालत येतात, ह्या कमरेवर जो येणारा दाब आहे त्या बाळलीचा, त्या कळशीचा, पाण्याचा, तो आतल्या अवयवांना दाबत नसेल. अरे हाच तर व्यायाम आहे, हे सगळे अवयव दाबले जातात. आपण साधं मयुरासन करतो,
मयूरासन कसं करतोय आपण, तर दोन्ही हात जी कोपरं आहेत ती कोपरं बरगड्यांच्या खाली घेतो आणि त्याच्यावर संपूर्ण शरीर पुढे झुकवतो आणि मागल्या पायावर उचलतो. हे आसन केल्यानंतर काय होतंय, तर हा जो कोपर आहे ह्या कोपरामुळे लिव्हर दाबली जाते, हा जो कोपर आहे याने पोट दाबलं जातंय किंवा त्याच्या मागची पॅनक्रियाज स्प्लीन दाबली जाते आणि जेव्हा दाबण्याची ऍक्शन होते तेव्हा त्याच्यातनं रस पाझरण्याची प्रक्रिया सुरू. हे सगळे अवयव जे आहेत हे स्टॅग्नेट झालेले आहेत, हे स्थिर झालेले आहेत. हे योगशास्त्राप्रमाणे किंवा भगवंताने जसं योगात म्हटलंय स्थितप्रज्ञ, तसे तसे हा हलतच नाहीत ते, आम्ही हलवतच नाही कधी. आणि म्हणून हे सगळे अवयव जसेच तसे त्यांच्यातनं स्राव निर्माण करण्यासाठी सुद्धा त्यांना असं कोणीतरी पुशअप करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तर व्यायाम करायचा. लिंबातनं रस काढायचा असेल तर लिंबू नुसतं कापून रस येईल का सांगा मला, नाही येणार. लिंबू कापल्यानंतर ते पिळलं पाहिजे, स्क्विझिंग ऍक्शन झाली पाहिजे, पिळण्याची ऍक्शन झाली पाहिजे. अरे तसेच आपले सगळे अवयव सुद्धा थोडेसे दाबले गेले पाहिजेत ना. जेव्हा तुम्ही योगासन करताय विशिष्ट पद्धतीने गोमुखासन मध्ये फिरवताय, आक्रमण धनुरासन मध्ये फिरवताय, मागणं संपूर्ण हात वृक्षासन करताय, ताडासन करताय, संपूर्ण शरीर पिळल्या जातंय. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये शरीर देखील आपलं पिळलं जातंय, आकडी पिळली जातात, अवयव पिळले जातात, इंद्रिय पिळली जातात आणि त्याच्यावर जो विशिष्ट दाब तयार होतो त्याच्यातनं आपले जे काही सिक्रिशन्स आहेत व्यवस्थित बाहेर येतात. मधले सगळे अडथळे दूर करत 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 मधले अडथळे दूर करणं हेच तर आपलं काम आहे. बाकी सगळं शरीर करणारच आहे. योगासनं करा यासाठी. मगाशी मी आपण सगळी कुकुटासन वगैरे जे सगळी आसनं सांगितली ती सगळी योगासन आहेत. आणि योग्य पथ्यापथ्य, पथ्यापथ्य हा विषय पुन्हा वेगळा होऊ शकेल, आपण कधीतरी नंतर चर्चा. डायबिटीसचे एक सूत्र सांगितलंय त्याच्यात स्वप्न सुख नावाचा एक प्रकार सांगितलं. म्हणजे झोपण्याचं सुख सुद्धा नको, झोपणं हेच सुख आहे असं ज्यांना वाटतं त्यांना डायबिटीस होतं. सूर्याचा आरोग्याशी संबंध आहे. सूर्यनमस्कार महत्वाचे आहेत. सूर्य शरीरातलं पाणी कमी करतो. त्या पाण्याचं नियोजन आवश्यक आहे, संतुलन आवश्यक आहे. तहान लागेल तेव्हाच पाणी प्या, अतिरिक्त पाणी पिऊ नका. योगशास्त्रामध्ये काही सांगितलंय पाणी प्या म्हणून, पण ते पाणी का प्यायला सांगितलंय, धवती करण्यासाठी सांगितलं. सलग 21 दिवस पाणी प्या आणि धवती करून पाणी बाहेर काढून टाका, आतमध्ये जिरवू नका. ते जर आतमध्ये जिरलं तर लघवीला त्रास नाही का होणार, किडनीवर लोड नाही का वाढणार. आपल्याकडे पाणी जर जास्त प्रमाणात घेतलं तर पाण्यात क्षार जास्ती आहे, हे क्षार सगळे शरीरात जाऊन किडनीवर लोड नाही का वाढवणार. म्हणून पाणी कमी प्यायचंय. पाणी कमी करण्यासाठी का कमी करायचं, कसं कमी करायचं, पुन्हा लांबले योगाचे ते व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला सगळं पाण्याचे नियम काय आहेत तेही सांगितलेले आहेत. पाणी पिऊनच डायबिटीस कसा होतो हे देखील आपण त्याच्यात बघणार आहोत. पाण्यामुळेच ब्लड प्रेशर वाढतं ते कसं तेही आपण बघणार आहोत. पाणी प्यायला का सांगतात, कारण ज्या डॉक्टरांच्या गोळ्या इंग्लिश गोळ्या असतात ते इतक्या उष्ण असतात, त्यांना डायल्यूट करण्यासाठी पाणी आवश्यक असतं. म्हणून पाणी डॉक्टर जास्त प्यायला सांगतात. पण ज्याला औषध गोळ्या काहीच सुरू नाहीये त्यांनी पाणी पिऊन औषध गोळ्यांना निमंत्रण देण्यासारखं आहे. कृपया पाणी कमी प्या, जास्त पाणी पिऊ नका. आवश्यक आहे तेवढं शरीर तुम्हाला सांगेल तेवढंच पाणी प्या. डॉक्टर दीक्षित सांगतात की व्यायाम करावा, 45 मिनिटं सलग चालावं. हा व्यायाम आयुर्वेदात सांगितलेला नाही. यंत्राद्वारे तपासणी करून औषधं बदलावीत असंही आपण सांगत नाही. वजन कमी करायलाच हवं असंही आयुर्वेद कुठेही म्हणत नाही. आपण मागाशी बघितलं, वजनापेक्षा जाडीवर लक्ष ठेवायचं, जाडी कमी केली पाहिजे. वजनदार माणसांची भारताला गरज आहे. रुजुताताई देवेकर या काय सांगतात, तर मनाला प्रसन्न ठेवून सगळं खायचं, सगळं पचतं, आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि त्याच्यात आणखीन एक ताई असं सांगतात की तुम्ही योगासनं करा, नियमितपणे व्यायाम आणि योगासनं करा. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि रुजुताताई दिवेकर या दोन्हींचा मी थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यात जगन्नाथ दीक्षित डॉक्टर जे आहेत त्यांनी पूर्णपणे त्यांच्या पॅथीप्रमाणे जे योग्य आहे ते सांगितलं. रुजुताताईंनी त्यांच्या पॅथीचाही वापर केला, ॲलोपॅथीचा. कॅलरीज, प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्सचे चार्ट सगळे ते फॉलो करतात. परंतु भारतीय पद्धतीने व्यायाम पण सांगितलेला आहे आणि योगासनं पण सांगितलेली आहे. व्यायामाचं महत्व, त्याच्यात सगळ्यात चांगला व्यायाम कोणता आहे, तर लोळणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे असं मला वाटतं. लोळणं म्हणजे काय, तर लोटांगण घालणं. पूर्वी देवाच्या देवळामध्ये काय म्हणूया आपण त्याला, नवस म्हणून मी लोटांगण घालेन असं. सिंधुदुर्गामध्ये आपण आमच्याकडे एक सोनुर्ली नावाची एक देवी आहे. सोनुर्ली या गावामध्ये एक देवी आहे. त्या देवीला नवस असाच बोलतात की माझ्या मनातली मनोकामना पूर्ण झाली तर मी पूर्ण देवळाला प्रदक्षिणा करेन. आणि प्रदक्षिणा नाही, लोळत जायचंय, लोटांगण या पद्धतीत लोळत जातात माणसं. संपूर्ण शरीर गोल 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 फिरवत न्यायचं. आणि हा जो व्यायाम प्रकार आहे हा माझ्या मते अत्यंत सर्वोत्तम चांगला व्यायाम, हा आध्यात्मिक प्रकारातला व्यायाम आहे असं मला वाटतं. आपल्या शरीराचं वजन आपल्या पोटावर पडतं, आपल्या शरीराचं वजन माझ्या डाव्या बाजूवर पडतं, माझ्या पाठीवर पडतं, माझ्या उजव्या कुशीवर, परत हृदयावर, परत डाव्या कुशीला. हे संपूर्ण शरीर फिरतंय, हे सगळं फिरवणं आवश्यक आहे. दुसरा व्यायाम प्रकार मी सांगेन प्रदक्षिणा. दोन व्यायाम आहेत आध्यात्मिक प्रकारामध्ये. एक आहे लोटांगण, जे देवासाठी केलं जातं, जे मूर्तीतल्या देवासाठी केलं जातं, देवळाला केलं जातं. आणि प्रदक्षिणा ही स्वतःला केली जाते.
माझ्यातला जो ईश्वर आहे याला जागृत करण्यासाठी ही प्रदक्षिणा. जो बाहेर आहे पिंडी ते ब्रह्मांडी असं पण म्हणतो. माझ्या शरीरामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच माझ्या शरीरामध्ये आहे. आणि गणपतीच्या गोष्टीत आम्हाला हेच सांगितलं गेलं की जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी हा कार्तिकीय मोरावर बसून गेला, पण गणपती राया मात्र आई वडिलांनाच त्यांनी प्रदक्षिणा घातली. तुम्ही जिथे आहात तिथेच आपण या देवळाला सुद्धा अशा प्रदक्षिणा घालतो गोल गोल. एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, एक लोटांगण आणि एक प्रदक्षिणा, हे दोनच व्यायाम करा. याविषयी देखील अधिक माहिती आपल्या चॅनेल दामले यावर ठेवलेली आहे, तुम्हाला ते बघता येऊ शकते. साधे सोपे व्यायाम प्रकार जे आहेत ना त्याच्यात मी असं सांगेन, तुम्हाला फार तंत्र नाही जमलं तरी चालेल, नसला गुरु तरी चालेल. ओणवं राहायचं. ओणवं राहायचं म्हणजे काय? हात संपूर्ण जमिनीला टेकले पाहिजे. निदान गुडघ्याला तरी टेकू देत, पोटऱ्याला टेकू देत, घोट्याला टेकू देत, आणि मग अंगठ्याला तरी पकडता यायचं. शाळेमध्ये एक शिक्षा केली जायची, ओणवं करायचं आणि त्याच्यावर दप्तर ठेवायचं. दप्तर पडलं की पुन्हा ओणवं करायचं. अरे ओणवं राहण्यामध्ये पोट दाबलं जातंय, पोट वाकवलं जातंय, पोटाला विशिष्ट पद्धतीने दाब पडला जातोय, त्यामुळे कॉन्स्टिपेशन नाही होत जातंय, हे लक्षातच येत नाही आपल्या. ओणवं राहिल्यामुळे पाठीच्या कण्याला उत्तम व्यायाम मिळतो, हेही आम्ही विसरत चाललोय. ओणवं राहिल्यामुळे पोटातले सगळे अवयव दाबले जात आहेत, आतडी दाबली जात आहेत, गर्भाशयावर विशिष्ट दाब येतोय, किडनीवर विशिष्ट दाब येतोय. आता जिथे आपण कमरेवर हात घेतोय, आता त्याच्यातला दुसरा व्यायाम प्रकार जो आहे पाटावरवंटा, मी सांगितलं तुम्हाला 3 किलोचा दगड हातामध्ये आहे, उकिळवर बसून त्याच्यावर तो पाटावरवंटा फिरवायचा आहे. असं जेव्हा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे व्हायचंय तेव्हा तुमचं शरीर पूर्ण ऍक्सिस, एका ऍक्सिस मध्ये असं 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 हालत जातं. तुम्ही उकिळवर बसलेला आहात, लघुकोणात तुमचे पाय तुडलेले आहेत, आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण शरीराला बॅलन्स करत जाताय, तो 3 किलोचा दगड नुसती गंमत नाही करायची, तो हलत 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 ते खाली जो नारळ असेल तो वाटायचा आहे. संपूर्ण शरीराची मेहनत त्याच्यावर येते, घाम सणसणीत येतो आणि गुदखडा कधीच होत नाही. पाटावरवंट्यावरचा वापर जर तुम्ही घरात परत सुरू केला, मी असं म्हणत नाही की तुम्ही अश्मयुगात चाला, परंतु जे आपल्याकडे साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत त्यासाठी तरी आपल्याला हे जर आपण ही साहित्य जर आपण परत घरात आणलं तर मला वाटतं खूप चांगलं आहे. जात्यावरचं दळ, आज रामदेव बाबा एक व्यायाम प्रकार दाखवतात, त्याच्यावर ते जात्यावरचं आसन दाखवतात. एक पाय असा समोर सोडायचा किंवा दोन्ही पाय समोर सोडायचे आणि समोर तुमच्या जात्याचा खुंटा आहे असं समजायचं आणि संपूर्ण शरीर असं गोल फिरवायचं. एकदा क्लॉकवाईज आणि एकदा पुन्हा उलट्या दिशेमध्ये फिरवायचं. हे असं जे काही फिरणं आहे की नाही, त्याने काय होतंय, तुमच्या दोन्ही खांद्याला व्यायाम होतोय, मानेच्या मणक्याला व्यायाम होतोय, पाठीच्या कण्याला व्यायाम होतोय, कुशी वरगड्या ताणले जात आहेत, पोट ताणलं जात आहे, कमरेचे स्नायू सगळे ताणले जात आहेत. अतिशय उत्तम व्यायाम प्रकार आहे. म्हणजे हातात जातं नसताना फिरवायचं कशाला? जातच घ्या ना विकत, सरळ पीठ तरी मिळेल. आता या इलेक्ट्रिसिटी जाते या काळामध्ये आपल्याला पीठ कोण करून देणार आहे? एकाच वेळेला काम पण होईल आणि व्यायाम पण होईल. पुन्हा जातं सुरू करण्याचा प्रयत्न करा. आडाचं पाणी ओढणं, असं खाली वाकायचंय आणि असं पाणी ओढून काढायचंय खाली, आणि पुन्हा मागायचं सांगितलं तसं भरणं डोक्यानं उचलून द्यायचंय. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेमधनं घाम खूप चांगला येत असतो. एका बाजूने काम पण होत असतं आणि दुसऱ्या बाजूने व्यायाम पण होत असतो. दोरीच्या उड्या मारा, दोरीच्या उड्या मारणं हे सगळे जे व्यायाम प्रकार आहे त्याला कुठेही साहित्य लागत नाहीये. आता दोरीच्या उड्या जरी दोरी लागते का? मी सांगतो दोरी सुद्धा घेऊ नका. दोरी हातात आहे अशी कल्पना करा आणि पूर्ण शरीराला असं उडवा आणि फिरवा. एक एक पाय उचलून सुद्धा फिरता येतं. तुम्ही नुसती ऍक्शन तर करा, पण आम्हाला काही करायलाच नको. करणार कोण? आता तुमची डेअरी जर मी उड्या मारून कमी होणार असेल तर मी मारतो उड्या इथे, होऊ दे तुमची डेअरी कमी. कशी होणार कमी सांगा मला? अर्थात ज्यांना पोट सुटलेलं आहे त्यांनी दोरीच्या उड्या मारू नका, त्यांचे गुडघे दुखायला लागणार. कारण हे वर सगळं वाढलेलं आहे. ह्या सगळ्याची शिक्षा ह्या गुडघ्याला का द्यायची? जेव्हा तुम्ही उड्या मारणार आहात तेव्हा गुडघ्यांचं काम वाढवणार आहात तुम्ही. आता गुडघ्यांचं काम, गुडघे बारीक आहेत, जाड आहेत का? नाही. जाड झाले कुठे? हे सगळं गुडघा ते खांदे इथेच काही ढेरी वाढले आहे, सगळं वाढले. आणि शिक्षा कोणाला? गुडघ्याला, पावलांना, बोटांना, पोटऱ्याला. हा नाही त्यांच्यावरचा लोळा, ज्यांचं पोट सुटलेलं आहे, ज्यांची जाडी कमी झाली, लोळा, ढवळे, उलटी होईल, उलटी करून टाका. बाहेर पडून जाऊ दे, सगळं मध्ये साठलेलं आहे ना, येऊ देत ना बाहेर. दोरीच्या उड्या दोरी घेऊन मारल्यात तरी चालते, फक्त कुठे अडकळून पडू नका. नाही तर परत जर डोकं फुटलं तर परत जाऊन डॉक्टरने सांगितलं आणि हे नको ते करून बसलो, असा दोष आहे डॉक्टर. म्हणून दोरी न घेता उड्या मारल्या तरी चालू शकेल. वारकरी भजन करा, कमरेवर हात घ्यायचे, कमरेवर हात का घ्यायचे आणि घट्ट धरायचे, कंबर घट्ट धरायची. एक तर हे सगळं आपलं जे कमरेची हाडं जी आहे ती पक्की राहावी यासाठी एक ग्रीप येते त्याला.
पूर्वी शेला बांधून काम करत होते बघा मंडळी, पदर खोचून काम करत होती, असं घट्ट आवळायचं आणि बांधून द्यायचं, ही हाडं सगळी घट्ट राहायची. हा बांधा म्हणजे कसला बांधा आहे, हा कणा अख्खा त्याच्यावर उभा आहे, हा पाया आहे आणि ही इमारत आहे. ही वरची इमारत चांगली राहण्यासाठी बेस पक्का पाहिजे, यासाठी कमरेवर हात ठेवायचे आणि उड्या मारायच्या. विठ्ठल 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 ठ ठला ठ ठला ठ जेव्हा येतो तेव्हा एक स्पंद तयार होतो आणि ती लहर असते ती खांद्यातनं हातातनं तुमच्या किडनी पर्यंत जाते. जेव्हा तुम्ही इथे हात धरताय इथे बरोबर किडनी आहे, इथे किडनी आहे. आता ही जी लहर जाणार आहे तयार होणार आहे तेव्हा जेव्हा तुम्ही असं जम्पिंग करत असता दोन्ही पाय उचलून वारकरी भजनासारखं, तेव्हा त्यांना मुतखडे होत नाही, किडनीचे आजार होत नाही, गर्भाशयात दोष काही राहत नाही. तुम्ही सगळं केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. माझ्या घड्याकडे लक्ष आहे, घड्याळ मला दाखवत आहे की तुमची वेळ संपत आलेली आहे, पण फक्त 1-2 मिनिटं मी फक्त घेणार आहे. पिंगा घाला. पिंगा म्हणजे आता श्रावण महिना सुरू आहे, मंगळवार होऊन गेलाय, मंगळवारी संध्याकाळी देवीची पूजा करायची आणि रात्रभर पिंगा घालायचा आहे. रात्रभर फुगड्या, जिम्मा, पेर, कोंबडे, काय काय वेगवेगळे प्रकार असतात. हे सगळे प्रकार गर्भाशयाची शुद्धी करतात. हे आताचं जे वातावरण आहे पावसाळी वातावरण आहे, वातावरण कुंद आहे, हवेमध्ये ओलावा आहे, जमिनीमध्ये ओलावा आहे. अशा वेळेला समजा तुम्ही बाहेर जाऊन काही केलं व्यायामाचे प्रकार तर ते जास्त त्रास देणारे असतात. म्हणून घरामध्ये राहून शरीरात वाढलेली ऊर्जा जी आहे, त्या शरीरात वाढलेला घामाचा द्रव पदार्थ जो आहे शरीरात देखील साठलेला असतो, तो बाहेर निघून जावा. रात्रभर यासाठी जाग राहा आणि शरीरातील सगळं जे आहे ते सगळं संपवून टाका. गर्भाशय पिळलं जाईल, पाठीचा कणा पिळला जाईल. हा पिंग्यासारखे जे प्रकार आहेत संपूर्ण शरीर गोल 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 फिरवायचंय. तो कशाला राहील मला सांगा, पाठीमध्ये दोष आणि कमरेमध्ये दोष, असं संपूर्ण शरीर जेव्हा फिरवता तुम्ही तेव्हा फुगड्या घालताय तुम्ही, 2 हातात धरायचं आणि गोल 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 फिरायचंय. प्रदक्षिणा नाही का होत, ते गोल फिरणं जे आहे ना हा उत्तम व्यायाम आहे, एवढं लक्षात ठेवायचं. योगासन करा. योगासनामध्ये तुम्हाला सांगितलेले सगळे प्रकार असतील, कपालभाती असेल, लहान मुद्रा असेल, वज्रासन असेल, नौकासन आहे, गोमुखासन आहे, मत्स्येंद्रासन आहे, पवनमुक्तासन आहे, ताडासन आहे, आकार धनुरासन आहे, मत्स्यासन, सूर्यनमस्कार, मर्कटासन, किती आसनं सांगू तुम्हाला. युक्ती वापरली की ही आसनं आपल्याला कमी जास्त करता येतात. आता एखाद्याचं पोट जास्ती झालेलं आहे, मग त्यांनी काय करायचं तर पहिल्यांदा भुजंगासन करायचं. भुजंगासन केल्यानंतर काय होईल, पोट सगळं दाबलं जाईल, ताणलं जाईल, मान सगळी वर उचलल्या जाईल की नाही, जाईल. पाठीचा कणा कसा असेल असा असेल. भुजंगासन झाल्यानंतर लगेच पवन मुक्तासन करायचं. पवन मुक्तासन कसं आहे, पाठीवर झोपायचंय आणि दोन्ही पाय जडून पोटाकडे आणायचे, मान उचलायची आणि गुडघ्यांच्या मध्ये मान न्यायची किंवा हनुवटी न्यायची, डोकं लावायचं, हातांची पकड गच्च करायची. आता पाठीचा कणा असा झालाय, मगाशी जो असा होता तो पाठीचा कणा असा आणि पोट जे मगाशी होतं ना ते असं असं मस्त की दाबलं जातं. साईड रोलिंग करा, एकदा असं एकदा असं, असं 5-5 वेळा करा. बाकी सगळी आसनं नाही केली तरी चालते. ही फक्त आसनं पवन मुक्तासन आणि भुजंगासन अशी जरी केली तरी चालते. नौकासन आहे किंवा तोलासन आहे, त्या पद्धतीने केला तुम्ही तरी चालू शकेल. ताण निर्माण झाला पाहिजे, कुठेतरी ताण निर्माण झाला या सगळ्या आसनांनी ताण निर्माण होतो. मर्कटासन जे आहे अतिशय उत्तम व्यायाम प्रकार आहे पाठीच्या काढण्यासाठी. झोपून करायचं आसन आहे, झोपायचंय, दोन्ही हात बाजूला घ्यायचे, एका बाजूला जर डोकं असेल उजव्या बाजूला डोकं गेलं तर उजवा पाय उचलायचा आणि उजव्या पायाचा अंगठा डाव्या जमिनीला लावायचा, क्रिया बदलायची. हात तसेच ठेवायचे. मान माझी जर डाव्या बाजूला असेल तर माझा डावा पाय उचलायचा आणि उजव्या जमिनीला लावायचा अंगठा पायाचा. हे जर मर्कट असेल पाय जवळ घ्यायचे आणि क्रिया तीच करायची. गुडघेवरनं तुम्हाला युट्यूबवर किंवा रामदेव बाबांच्या त्या प्रकारामध्ये तुम्हाला मर्कटासनचे 3 प्रकार तुम्हाला दाखवले जाऊ शकतात. अतिशय सुंदर साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत. हे सगळं केलं पाहिजे. हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री and enjoyable, but disease management is very costly and painful. हेल्थ मॅनेजमेंट म्हणजे तुमचं शारीरिक तंदुरुस्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. ती फ्री आणि एन्जॉयबल आहे. आपण आता नाही का 1 तासभर खूप मस्त गप्पा गोष्टी केल्या, एन्जॉय केला आपला वेळ, कुठचाही व्यायाम न करता. माझा आजचा व्यायाम झाला पूर्ण नाही, मला वेगळा व्यायाम करण्याची आवश्यकताच नाही. माझ्या पेशंटला नवीन एखाद्या आलेल्या पाहुण्याला करून दाखवा ना तुम्ही, तुम्ही कपालभाती करता का, मला जर दाखवा ना कशी करता ती. आपण करून दाखवायची, आपलं होतं, स्वार्थ परमार्थ दोन्ही होतो. अशा पद्धतीत विचारांची देवाणघेवाण, व्यायामांची देवाणघेवाण अशी जर झाली तर निश्चितपणे आपल्याला चांगलं आरोग्य मिळणार आहे. हे आरोग्य आपल्यावर सूर्याच्या हातात आहे. 100 वर्षांचं आरोग्य आपल्याला ठरवलेलं आहे. हे 100 वर्षांचं आरोग्य तुम्हाला सर्वांना मिळावं अशी भगवान धन्वंतरीकडे